20 वर्षापूर्वी जर का मी बघितलं 10 मुलींची सोनोग्राफी समजा केली तर त्याच्यामध्ये त्यातल्या 1 ते 2 मुलींना पीसीओडी असायचं. आज जर बघितलं तर 1 ते 2 मुलींना नसतं, 8 जणांना असतं. कोणतंही कपल ज्या वेळेला 1 वर्षभर ट्राय करतंय आणि कन्सिव्ह होत नाहीये तर त्याला इन्फर्टिलिटी किंवा वंध्यत्व असं म्हटलं जातं. पुढची महिनाभराची सायकल कशी असते जेव्हा कपलनी शरीर संबंध ठेवले पाहिजेत, कुठले दिवस महत्त्वाचे असतात आणि कुठल्या दिवशी संबंध नाहीच ठेवले पाहिजे? पिरियड्स जेवढे रेग्युलर असतील तर तसं आपण कन्सिडर करू शकतो की ओव्ह्युलेशन चांगलं आहे. ज्या वेळेला पुरुष आणि स्त्री ह्याचा विचार केला जातो तर त्याच्यामध्ये अपत्याचं मूल किंवा ज्याचा मेन सेंटर पॉईंट ज्याला आपण म्हणतो ते स्त्री म्हटलेलं आहे. वजन मुळातच जास्त असणाऱ्या मुलींनी काही विशेष काळजी घेतली पाहिजे त्यांच्या कुठल्या वयाच्या कुठल्या टप्प्यावर? आपल्याला कधीतरी असं ऐकलेलं असतं की ट्यूबमध्ये प्रेग्नन्सी राहिली तिची म्हणून गडबड झाली, पण प्रेग्नन्सी ट्यूबमध्येच राहत असते. निसर्ग जो आहे ना तो उत्तम गोष्ट तयार करण्यासाठी बसलेला आहे. तो खराब गोष्ट शक्यतो नाही तयार होऊ देत आणि जर तशी शक्यता असेल तर तो डिस्कार्ड करतो. एखादी मुलगी व्यायाम वगैरे करते, बाकी सगळं रुटीन, खाणेपिणं पण व्यवस्थित आहे, पण सिगरेट आणि दारूची पण तिला सवय आहे, त्याच्यामुळे येणारी अडचण. समजा अल्कोहोल आहे किंवा सिगरेट किंवा कुठल्याही पद्धतीची टोबॅको आहे आणि कन्सिव्ह केलं तर अबॉर्शनचे चान्सेस सुद्धा पुढे जाऊन वाढणार आहेत. कपल कोणीही ट्राय करतात तर प्रत्येक कपलला असं वाटत असतं की येस आपलं बाळ जे आहे ना सर्व गुणसंपन्न असलं पाहिजे, शरीराने सुदृढ असलं पाहिजे, त्याची इम्युन सिस्टीम चांगली असली पाहिजे. हे सगळं जर तुम्हाला बाळाला द्यायचंय तर तुमच्यामध्ये हे पहिले बदल व्हायला पाहिजे. काय काय फॅक्टर्स आहेत बीजाची क्वालिटी कमी करणारे आणि ते उत्तम राहावं यासाठी आपण काय केलं? बीपी हाय असताना झालेली प्रेग्नन्सी किंवा डायबिटीस असताना झालेली प्रेग्नन्सी तर या हाय रिस्क मध्ये येतात ऑलवेज. आपले जे 6 ऋतू आहेत त्यापैकी योग्य गर्भधारणेचा काळ कुठला असं काही आहे? आता असं आहे की ज्या पेशंट्सना आपण इन्फर्टिलिटीसाठी औषधं दिली आणि त्यांना मुलं झाली तर त्यांची मुलं आज साधारणपणे 20-22 वर्षाची जी आहेत ना ती आपल्याकडे आता परत आम्हाला चांगलं बेबी हवंय आम्ही प्लॅन करतोय आणि त्यानुसार पण येतात. सप्रेम नमस्कार, विनंती विशेष मित्रांनो, द पोस्टमनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी तुमचा पोस्टमन सर्वेश. आज घेऊन आलो आहे आरोग्याचं पत्र. तुम्हाला माहिती आहे ही सिरीज आपण चालवतोय पोस्टमनवर, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या आजारांवर आपण विशेष तज्ज्ञ बोलवत असतो डॉक्टर, आणि ते त्यांच्या अनुभवानुसार मार्गदर्शन करतात. तुम्हा सगळ्यांचं खूप प्रेम मिळतं या सिरीजला. आपण मागच्या महिन्यामध्ये डॉक्टर गौरी बोरकर यांच्यासोबत सांधेदुखी हा विषय घेतला होता आणि त्याला तुम्ही प्रचंड प्रतिसाद दिला, म्हणून पुन्हा एकदा आज डॉक्टर गौरी बोरकर यांना आपण आमंत्रित केलं आहे. डॉक्टर खूप खूप स्वागत आहे तुमचं. मागचा व्हिडिओ खूप छान आपला लोकांनी घेतला आणि त्याच्यावर कमेंट्सही खूप पॉझिटिव्ह आणि चांगले आल्यात. खूप त्याचा उपयोग झाला सगळ्यांना. मित्रांनो, आजचा विषय आहे स्त्रीवंध्यत्व, ज्याला इन्फर्टिलिटी आपण इंग्रजीमध्ये म्हणतो. फार गंभीर समस्या आहे सध्याची. सध्या वाढणारी IVF सेंटर्स हे त्याचं फार उत्तम पुरावा आहे त्या गोष्टीचा. अनेक फॅक्टर्स आहेत त्याच्यामध्ये का बरं इन्फर्टिलिटी वाढते आहे, आपलं रोजचं धकाधकीचं आयुष्य त्याला काही अफेक्ट करतं आहे का, या संदर्भात चर्चा होणार आहेत. तत्पूर्वी डॉक्टर गौरी बोरकर यांची मी ओळख करून देतो. डॉक्टर गौरी मूळच्या ठाण्याच्या आहेत. घोडबंदर असेल ठाण्यातलं आणि नौपाडा असेल इथे त्यांच्या क्लिनिक्स आहेत. शिवाय डोंबिवलीमध्ये आणि पुण्यामध्ये त्यांची प्रॅक्टिस आहे. त्यामुळे या विषयातल्याही त्या तज्ज्ञ आहेत आणि अनेक पेशंट्स, हजारो पेशंट्स आजपर्यंत ट्रीट केल्याचा त्यांचा एक वास्ट असा अनुभव आहे. त्यासाठी त्यांना आजपर्यंत अनेकविध पुरस्कारांनी गौरवान्वित करण्यात आलं आहे. त्यामध्ये बैद्यनाथ आयुर्वेदचा धन्वंतरी पुरस्कार असेल, हिंदुस्तान टाइम्सचा ठाणे रत्न 2020 हा पुरस्कार असेल, आयुष दर्पणचा स्त्री वैद्य आयुष स्त्री हा एक विशेष पुरस्कार असेल. शिवाय अनेक पेशंट्सना आलेला त्यांचा पॉझिटिव्ह अनुभव हा सुद्धा त्यांच्यासाठी सगळ्यात मोठा पुरस्कार आहे. त्यामुळे आजच्या चर्चा फार महत्त्वपूर्ण असणार आहेत. तुम्ही हे पत्र शेवटपर्यंत नक्की बघा आणि पोस्टमनला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून पत्रपेढीत पुढचं पत्र पडलं की सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुम्हाला येईल. चला गप्पांना सुरुवात करूया. डॉक्टर, पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं. मागचा विषय खूप छान झाला आपला आणि आजचा सिरियस विषय आहे. त्यामुळे माझी अपेक्षा आहे की आजचाही भाग लोकांना आवडेल आणि त्यातनं खूप काही आउटपुट ते घेऊ शकतील. वंध्यत्व या विषयावर आपण आज गप्पा मारण्यासाठी बसलो आहोत. वंध्यत्वाकडे आयुर्वेद कसा बघतो, मूळ त्याची डेफिनेशन काय आहे? आणि हा प्रश्न साधा जरी वाटत असला तरी अनेक लोक नपुंसकता आणि वंध्यत्व यांना कनेक्ट करतात. सो ते पण आपण सुरुवातीला क्लिअर करूया. बरोबर. वंध्यत्व असं म्हणत असताना कोणतंही कपल ज्या वेळेला 1 वर्षभर ट्राय करतंय आणि कन्सिव्ह होत नाहीये असं जर झालं असेल तर त्याला इन्फर्टिलिटी किंवा वंध्यत्व असं म्हटलं जातं. नपुंसकता म्हणत असताना त्याच्यामध्ये 2 गोष्टी येतात. पहिलं म्हणजे की ज्याच्यामध्ये कॉयटसच पॉसिबल नाही आहे असं जे आहे तर त्याला एक नपुंसक म्हटलं जातं. किंवा दुसरी गोष्ट, त्यांना कधीच आयुष्यामध्ये बाळ होणार नाही आहे तर स्टरिलिटी हा एक शब्द नपुंसकतेसाठी वापरला जातो. तर ह्या 2 गोष्टी डिफरंट आहेत.
इन्फर्टिलिटी हा जो मुद्दा आहे ना, त्याच्यामध्ये प्रयत्न केल्यानंतर काही गोष्टींमध्ये बदल झाल्यानंतर मात्र बाळ होण्याची संभावना वाढते. तर हे जे आहे त्याला इन्फर्टिलिटी असं आपण म्हणतो. सो हे वेगवेगळी टर्मिनॉलॉजी आहे. सो त्याच्यामुळं इन्फर्टिलिटीमध्ये ऑलवेज एक आशेचा किरण आहे, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आत्ता आपण स्त्री वंध्यत्वावर जास्त चर्चा करूयात आणि जेव्हा जेव्हा पुरुषांचा तिथे संदर्भ लागेल तेव्हा त्याबद्दल चर्चा करू. त्यामुळे सेंटर पॉईंट आज स्त्री असणार आहे. तर काय काय कारण आहेत स्त्रियांमध्ये वंध्यत्व होण्याची? याच्यामध्ये एक्सटर्नल फॅक्टर्स किती आहेत, इंटरनल फॅक्टर्स किती आहेत? काश्यप संहिता म्हणून एक आहे, तर त्याच्यामध्ये इवन चरक संहितेमध्ये सुद्धा की अपत्यानाम परम मूलम नार्यः नृणाम असं म्हटलेलं आहे. म्हणजे काय, तर ज्या वेळेला पुरुष आणि स्त्री ह्याचा विचार केला जातो तर त्याच्यामध्ये अपत्याचं मूल किंवा ज्याचा मेन सेंटर पॉईंट ज्याला आपण म्हणतो ते स्त्री म्हटलेलं आहे. याचं कारण कसं आहे की एकदा गर्भ तयार झाला की त्याच्यानंतर तो जो वाढणार आहे किंवा त्याचं पोषण होणार आहे किंवा त्याच्यामध्ये ग्रोथ अँड डेव्हलपमेंट होणार आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी स्त्रीच्या शरीरातला जो अष्टम आशय म्हणून ज्याला म्हटलेलं आहे, म्हणजे 8वा आशय, तर ते गर्भाशयामध्ये होणार आहे. ओके. आणि त्याच्यामुळं गर्भाशयाच्या संदर्भामधली कारणं जी आहेत तर ती वंध्यत्वासाठी किंवा इन्फर्टिलिटीसाठी कारणीभूत होतात. बरीच सारी कारणं असतात इन्फर्टिलिटीमध्ये, ज्याच्यामध्ये आपण बघतो की मिथ्याचारेण ता स्त्रीणाम प्रदुष्टेनार्थवेनचे जायंते बीजदोषाच्च दैवाच्च शृणुता पृथक असं सुरुवात आलेली आहे. म्हणजे काय, तर सगळ्यात पहिली म्हणजे मिथ्याचारेण म्हणजे आहार विहार आणि त्याच्याबरोबरीनं विशेष करून कौटुंबिक ज्या गोष्टी असतात, म्हणजे लग्न झाल्यानंतर मुलं होण्याच्या दृष्टीने, तर त्याची जी नियमावली आहे तर ह्या गोष्टीसुद्धा महत्त्वाच्या आहेत आणि ते जर का सांभाळलं नाही गेलं तरीसुद्धा इन्फर्टिलिटी होण्याची शक्यता असते. त्याच्यानंतर प्रदुष्टेनं आर्तवेनच म्हणजे काय, तर आर्तव दृष्टी असताना, आता आर्तव म्हणजे काय, तर ऋतूपासून आर्तव हा शब्द आलेला आहे. एखाद्या स्त्रीला पिरियड्स येतात, रजब प्रवृत्ती चालू होते, तर त्यावेळेला ती आता ऋतुमती झाली असं म्हटलं जातं. म्हणजे काय, तर आता ऋतू तिच्या शरीरामध्ये चालू झाला. ऋतूपासून ऋतुज आर्तव, ऋतू आर्तव असा शब्द आलेला आहे. तर आर्तवाच्या दृष्टी वेगवेगळ्या असणं. मग त्याच्यामध्ये काय, तर इरेग्युलर मेन्सेस असणं, खूप लवकर पिरियड येणं, फार उशिरा पिरियड येणं, पिरियड 6-6 महिने न येणं किंवा पिरियड आले तरी त्याच्यामधले इतर लक्षणं म्हणजे पोटात दुखणं, पाठ दुखणं, कंबर दुखणं, पाय दुखणं, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्याच्यामध्ये आर्तवदृष्टी आपल्याला समजून येते. त्याच्यानंतर बीजदोषाच्च असं म्हटलं, म्हणजे बीजदोष म्हणजे त्याच्यामध्ये तिच्या ते बाळ जेव्हा गर्भामध्ये होतं, आत्ता जी मुलगी इन्फर्टिलिटी म्हणून आली आहे तर ती जेव्हा गर्भामध्ये होती तर त्यावेळेला जर का काही त्याच्यामध्ये विकृती आलेल्या असतील तर त्याचाही संबंध इवन इन्फर्टिलिटी आत्ताशी येतो. सो ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आत्ताच्या जर का आपण लाईफस्टाईल बऱ्याचदा म्हणतो की लाईफस्टाईलमुळं असं होतं, तर लाईफस्टाईलमध्ये काय काय आहे, सिडेंटरी आहे लाईफस्टाईलची, स्ट्रेस्ड आउट असतात सगळे. सो सिडेंटरी लाईफस्टाईलमुळं वजन वाढायला सुरुवात होते आणि वजन हे एक इन्फर्टिलिटीचं मेन कारण आहे. दिसायला साधी गोष्ट वाटते आपल्याला, पण हे महत्त्वाचं आहे की वजन आपलं आटोक्यात असणं ही गोष्ट खूप महत्त्वाची राहते. त्याच्यानंतरचा जो महत्त्वाचा भाग येतो ना त्याच्यामध्ये सिडेंटरी लाईफस्टाईल आणि स्ट्रेस म्हटलो आपण. सो नेहमी जर का स्ट्रेसमध्ये असो तर त्याच्यामुळं काय व्हायला लागतं, विशेष करून रसधातू जो आहे ना, आपल्या शरीरामध्ये 7 धातू असतात, रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र. तर पहिला जो रसधातू आहे त्याच्यापासून रज तयार होतं. रज म्हणजे काय, तर ज्याच्यापासून आर्तव येतं किंवा रज प्रवृत्ती हा शब्द म्हणूनच वापरला जातो की रज बाहेर येणं, म्हणजे ज्याला आपण मेन्स्ट्रुअल ब्लिडिंग म्हणतो आजकालच्या भाषेमध्ये, तर त्याला रज प्रवृत्ती असं म्हणतात. तर रसापासून रज तयार होतं आणि हे रज विकृत तयार व्हायला लागतं आणि म्हणून इन्फर्टिलिटी अशी लक्षणं आपल्याला दिसतात. तिसरं महत्त्वाचं कारण जर का आपण बघितलं ना तर वाढतं लग्नाचं वय, हे सुद्धा महत्त्वाचा भाग आहे. बऱ्याच वेळेला असं असतं की लग्न 30, 32, 35ला, त्याच्यापुढे 1-2-3 वर्ष एन्जॉयमेंट करायचे आणि मग त्याच्यापुढे विचार करतात. पण तोपर्यंत शरीर जे असतं ना तर त्याच्यामध्ये वात वाढायला लागलेला असतो, पित्ताचं आधिक्य तर असतंच आणि ह्या गोष्टींमुळे सुद्धा वंध्यत्व येत असतं. एजिंग प्रोसेस ज्याला म्हणतो, ओव्हम किंवा स्त्री बीज जे आहे ना तर त्याचं जनरेशन जे आहे त्याचं प्रमाण कमी व्हायला लागलेलं असतं. आजकाल AMH ज्याला आपण म्हणतो, ह्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याच्यामुळं हे इन्फर्टिलिटी असते. त्याच्याच बरोबरीनं काही वेगळे आजार असणं ह्याचाही संबंध येतो. म्हणजे आपल्याला फक्त कसं माहिती आहे की गर्भाशयाच्या संदर्भामधले जे आजार आहेत ते, आणि त्याच्या व्यतिरिक्त गृहिणी असणं म्हणजे काय, तर पोट व्यवस्थित साफ न होणं, गेल्यानंतर सुद्धा सारखं जावंसं वाटणं,
याला ग्रहणी म्हणतात, हे सुद्धा वंध्यत्वाचं कारण असू शकतं. प्रमेह हे एक वंध्यत्वाचं कारण असू शकतं. सो सार्वदेहिक व्याधी आहेत ना, ते सुद्धा काही वेळेला वंध्यत्वाचं कारण म्हणून असतात. सो त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा एक वैद्य म्हणून आम्हाला विचार करायला लागतो. त्यामुळे केस टेकिंग घेऊन आणि मग आपण सुरुवात करत असतो. असं आहे. आता उजरता उल्लेख आला वजनाचा, की वजन आटोक्यात राहिलं पाहिजे. पण काही मुली अशा आहेत की ज्यांना अनुवंशिकच त्यांची शरीर प्रकृतीच तशी आहे, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो की जेनेटिकली स्ट्रक्चर तसं आहे. तसं आहे की त्यांचं वजन मुळातच जास्त आहे. तर वजन मुळातच जास्त असणाऱ्या मुलींनी काही विशेष काळजी घेतली पाहिजे त्यांच्या कुठल्या वयाच्या कुठल्या टप्प्यावर? बरोबर आहे. एखादं घराणं असं असतं की त्यांच्यामध्ये त्यांची स्ट्रेंथ किंवा त्यांचं स्ट्रक्चरच तसं असतं, ही गोष्ट दिसते आपल्याला. मग अशा वेळेला विशेष करून त्या जर मुली असतील तर 2-3 गोष्टी त्यांनी बघायला पाहिजेत की मेनार्कीपासून, म्हणजे ज्या वेळेला पिरियड चालू होतात साधारणतः 6वी 7वी 8वी, तर ह्यापासूनच की पिरियड रेग्युलर येतात ना, ह्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. लक्ष देऊन जर का ते पिरियड रेग्युलर येत नसतील तर त्याच्यामध्ये घरी आईला सांगणं, मग त्याच्यानुसार त्याच्यावरती काही चिकित्सा करणं, ह्या गोष्टी गरजेच्या राहतात. दुसरी गोष्ट, वजन वाढतं आहे असं जर का असेल तर त्यांनी रुटीनमध्ये काय काय करावं, त्याच्यामध्ये व्यायाम नित्य करायला पाहिजे. याचं कारण व्यायाम जो आहे ना, ते लाघवम कर्म सामर्थ्यम दीप्तोग्निर्मेधसक्षयः विभक्त घन गात्रत्वम व्यायामात उपजायते असं म्हटलंय. विभक्त घन गात्रत्व म्हणजे काय, तर पहिल्यांदा आपण बघितलं की लाघव, शरीर हलकं वाटणं वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी तर व्यायामाने होतात. पण त्या ऑर्गन्सची जे कंटूर्स ज्याला म्हणतो ना, ते तसे राहणं, याला विभक्त घन गात्रत्व म्हणतो. अदरवाईज वजन खूप वाढल्यानंतर आपण बघतो की नेक उरतच नाही, म्हणजे आपल्याला डायरेक्ट धडावरती डोकं ठेवलं असं दिसतं. तर हे दिसणं जे आहे ना, ते याला विभक्त घन गात्रत्व असं म्हटलं जातं. हे जर का नसेल किंवा आता जाणवायला लागलेलं आहे की ह्या गोष्टी होत आहेत, तर मग निश्चितच आयुर्वेदिक डॉक्टरांचा जवळचा सल्ला घ्यायला पाहिजे. त्याच्याबरोबरीनं वजन जास्ती आहे ठीक आहे किंवा स्ट्रक्चर तसंच आहे, पण त्याच्यामध्ये काही विशिष्ट म्हणजे इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी ज्याला म्हणतात ना, तर त्याचा आपण विचार करायला पाहिजे. सेन्सिटिव्हिटी किंवा रेझिस्टन्स असा, त्याच्यामध्ये नेकलाईन जर का ब्लॅकनिंग होत असतील ना, तर तिथे असं लक्षात घ्यायला पाहिजे की हे काहीतरी शरीरामध्ये मेटाबॉलिझम बिघडतोय आणि त्यानुसार मग तिकडे लक्ष द्यायला पाहिजे. म्हणजे फक्त वजन जास्ती असणं एवढं एकच कारण नाही, ह्याच्यामध्ये मेटाबॉलिझम कसं आहे हे पण बघायला लागतं. जे आता स्पोर्ट्स पर्सन आहेत मुली, काही त्यांना विशिष्ट वजन त्यांना राखणं पण गरजेचं असतं, जास्त पण आणि कमी पण दोन्ही गोष्टी असल्या तर त्याच्यामध्ये वजन त्यांचं जर स्ट्रॉंग आहे, चांगलं आहे, तर ते काही वेळेला बोन्सचं वजन असतं आणि काही पेशंटमध्ये वॉटर रिटेन्शनमुळं आणि मेदामुळं आलेलं वजन असतं. तर बोन्सचं वजन जास्ती असणं ही चांगली गोष्ट आहे, पण वॉटर रिटेन्शन आहे म्हणून, शरीराने पाणी जास्ती साठवून ठेवले म्हणून, मेद जास्ती म्हणून असं जर वजन असेल ना, तर ते इन्फर्टिलिटीला जास्ती करून लीड करतो. सो त्यामुळे वजन जास्ती असणं ह्याच्यातला हा भेद पण आपण लक्षात घ्यायला पाहिजे. पुरुषांचं पण आहे असं काही, वजन जास्त असेल तर इन्फर्टिलिटीचं काही? निश्चितच. याचं कारण असं आहे की ज्या ज्या वेळेला वजन वाढतं तर त्याला आयुर्वेदामध्ये मेदोरोग असं म्हटलंय. ओके, आणि मेदोरोगाची चिकित्सा जी सांगितली आहे ना, त्याच्यामध्ये निंदितानी प्रमेहाणाम पूर्वरूपाणी यानीची असं म्हटलंय. म्हणजे प्रमेहाची जशी लक्षणं दिसतात तशी या मेदोरोगाची लक्षणं असतात. आणि आपण पहिल्यांदाच कारणांमध्ये बघितलं की फर्टिलिटीचा आणि प्रमेहाचा संबंध खूप राहतो. डायबेटिक इम्पोर्टन्स असा एक वेगळा प्रकार असतो की ज्याच्यामध्ये इम्पोर्टन्स असतो आणि त्याच्यामध्ये मेद वाढल्यामुळे असतो. सो त्याच्यामुळे सुद्धा हा भाग महत्त्वाचा आहे, पुरुषांमध्ये सुद्धा आणि स्त्रियांमध्ये सुद्धा. त्यामुळे वजन दोघांनीही कंट्रोल ठेवणं हे महत्त्वाचं आहे. वंध्यत्व या आजाराच्या प्रारंभिक लक्षणांपासून थोडीशी मला सुरुवात करायची पुन्हा एकदा, की सुरुवातीला काय काय लक्षणं दिसतात आणि त्याच्यावर योग्य वेळी आपण काय काय उपाययोजना करू शकतो? बरं, याच्यासाठी पहिल्यांदा नॅचरली कन्सेप्शन कसं होतं किंवा गर्भधारणा कशी होते हे बघणं आपल्याला गरजेचं आहे. सो त्याच्यामध्ये ज्या वेळेला आपण स्त्रीणाम गर्भाशयो अष्टमहा असं म्हटलं की 8वा हा गर्भाशय शरीरामध्ये आहे. 7 आशय सगळ्यांच्याच, म्हणजे पुरुषांच्या आणि स्त्रियांच्या शरीरामध्ये आहेत 7 आशय आणि 8वा जो आहे तो गर्भाशय आहे असं म्हटलं स्त्रियांमध्ये. तर आता ह्याच्यामध्ये जेव्हा आपण बघतो की हे गर्भाशय आहे, हे गर्भाशयाचं तोंड आहे, हा योनिमार्ग आहे, दोन्ही बाजूला 2 ट्यूब्स असतात आणि दोन्ही बाजूला 2 ओव्हरीज म्हणजे एक ओव्हरी आहे. ह्या ओव्हरीच्या कट सेक्शनमध्ये जर आपण बघितलं तर ह्याच्यात असंख्य फॉलिकल्स असतात. जन्माच्या वेळेलाच ती मोजून दिलीत, ती काय नंतर वाढणार नाही आहेत. त्याच्यामुळे ती कशी आणि कधी युटिलाइज व्हायला पाहिजे हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. जनरली आपण जर बघितलं तर
ज्या वेळेला स्त्री प्युबर्टीमध्ये येते तोपर्यंत तिची 50% जी फॉलिकल्स आहेत ना ती म्हणजे ती ग्रो होत असते तशी ती नष्ट होत गेलेली असतात. त्याच्यानंतर जेव्हा ती साधारण विवाहाच्या वयामध्ये येते, साधारण आपण 20, 22, 25 वगैरे पकडू, तर त्यावेळेला साधारणपणे त्यातले अजून 50% म्हणजे साधारणपणे 25 to 35% शिल्लक असतात. त्याच्या पुढे जेव्हा आपण विचार करतो काही वर्ष थांबू तर ते आणखीन पुढे डिप्लीट होणार आहेत, हे पण लक्षात घ्यायला पाहिजे. त्याच्यामुळे ह्याच्यातले जे फॉलिकल्स आहेत ती गोष्ट महत्त्वाची आहे. ती आपल्याला AMH ह्या टेस्टमधनं समजतात की त्याच्यामध्ये रिझर्वायर किती आहे. तर ह्याच्यातलं जे फॉलिकल असतं ते प्रत्येक महिन्याला आयदर इकडून किंवा इकडून हळूहळू मॅच्युअर होत जातं. मॅच्युअर होतं तसं ते पेरिफेरीला येतं, इथनं ते बाहेर पडतं. त्याच्यानंतर इथनं हे जे फिम्ब्रियल एंड म्हणतात त्याला इथनं पिकअप केलं जातं आणि ते आतमध्ये ट्रॅव्हल करत येतं. सेम वेळेला जर का इकडून स्पर्म आले इथे ते युनाईट होतं. नॉर्मली जे युनियन आहे किंवा झायगोट फॉर्मेशन आहे ते ट्यूबमध्येच होत असतं बरं का. आपल्याला कधीतरी असं ऐकलेलं असतं की ट्यूबमध्ये प्रेग्नन्सी राहिली तिची म्हणून गडबड झाली, पण प्रेग्नन्सी ट्यूबमध्येच राहत असते आणि तिथनं ते ट्रॅव्हल करून आतमध्ये येत असतं. ते ट्रॅव्हल नाही करू शकलं तर मग पुढे इथे जर राहिलं ते तर मग गडबड होते. तर इथून ज्या वेळेला ते येतं त्यावेळेला इथे तुम्ही वरती एक व्हाईटिश कलरचा स्पॉट बघत असाल तर ती जी आहे ना तर ते प्रेग्नन्सी दाखवली आहे. मग तिथे ते चिपकतं, त्याला नायडेशन असं म्हणतात आणि तिथनं मग त्याची ग्रोथ अँड डेव्हलपमेंट चालू होते. सो ह्याच्यामध्ये मुद्दे कोणते आले तर स्त्री बीज तयार होणं, पुरुष बीज असणं, दोघांची क्वालिटी चांगली असणं, ते येऊन हे इथे ट्रॅव्हल करत इथेपर्यंत स्त्री बीजाला यायचं आहे, म्हणजे ट्यूब आपली पेटंट असायला पाहिजे. त्याच्याच बरोबरीनं इथे ज्या वेळेला ते एकत्र येत आहे त्यावेळेला ट्यूबच्या आतमध्ये एक विशिष्ट हालचाली करणारे धाग्यासारखे स्ट्रक्चर असतात. त्यांनी ते ब्रशसारखे म्हणजे ते इकडे लोटलं जातं आणि तिथे येऊन इथे त्याला चिपकायचं आहे. म्हणजे ट्यूब पेटंट असायला पाहिजे. त्याच्या आतले जे धाग्यासारखे स्ट्रक्चर आहेत त्याचं हे प्रोसेसिंग व्यवस्थित व्हायला पाहिजे. इथे आल्यानंतर इथे ह्या एंडोमेट्रियमनी त्याला घ्यायला पाहिजे, त्याला डेसिड्युअल रिॲक्शन म्हणतात, आणि मग त्याचा ब्लड सप्लाय चालू होणे आणि ते ग्रोथ अँड डेव्हलपमेंट होणं, हे एवढे महत्त्वाचे फॅक्टर त्याच्यामध्ये असतात. मग ह्याच्यामध्ये कुठल्याही एका पॉईंटला अडचण आली तर इन्फर्टिलिटी राहण्याची शक्यता आहे. म्हणजे स्पर्म काउंट कमी आहे, स्पर्ममध्ये इरेग्युलॅरिटीज आहे, त्याच्याचबरोबर ओव्हम आहे तो तयारच होत नाही आहे किंवा त्याची क्वालिटी चांगली नाही आहे, किंवा ट्यूब आहे ती काही कारणाने चोक झालेली आहे. त्याच्यानंतर ट्यूब ओपन आहे पण त्या विलाई काम करत नाहीत त्यामुळे ते तिथेच राहत आहे, किंवा ते इकडे आल्यानंतर त्याचं एंडोमेट्रियम त्याला घेतच नाही आहे, म्हणजे डेसिड्युअल रिॲक्शन होतच नाही आहे. असं जर असेल त्याला एंडोमेट्रायटिस असं म्हटलं तर ह्या सगळ्या गोष्टी असतात ना त्याच्यामुळं इन्फर्टिलिटी असण्याची शक्यता असते. अच्छा, खूप विस्तृत तुम्ही अगदी मॉडेल आणलं, फार बरं झालं. इतकी कॉम्प्लेक्स प्रोसेस असते, आपण फार इझिली म्हणतो की गर्भ राहिला किंवा नाही राहिला, पण याच्या मागची प्रोसेस आज कळली. बीजाच्या क्वालिटीबद्दल थोडंसं बोलायचं आहे मला. स्त्री आणि पुरुष दोघांमध्ये बीज ते जेव्हा युनाईट होतात, युनियन होते, तेव्हा गर्भधारणा होते आपण म्हणतो. काय काय फॅक्टर्स आहेत बीजाची क्वालिटी कमी करणारे आणि ते उत्तम राहावं यासाठी आपण काय केलं पाहिजे? बरोबर. सगळ्यात पहिलं वय. तर आपण बघितलं की त्याच्यामधले जे एवढे फॉलिकल्स दिलेले आहेत ते प्युबर्टीला 50% कमी होत आहेत. ॲट द एज ऑफ 25 to 30 25% राहतात. तुम्ही जेवढा उशिरा विचार कराल कन्सीव्ह करण्याचा तेवढी त्याची क्वालिटी खराब होत जाणार आहे. ओके, हा एक महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळं विचार करत असताना ते लवकर करायला पाहिजे विचार, हा एक भाग झाला. याच्यात एक मेख आहे, ग्यानबाची मेख म्हणतात ना तसं, की एजिंग प्रोसेस ही थांबवू शकत नाही, ती तर पुढे जाणारच आहे. पण एखाद्याचं वय म्हणजे त्याला करायचं आहे लग्न पण काही कारणाने उशिरा झाला, 35 एजला झालं समजा ती स्त्री, आणि ती लगेच विचार करते की हां आता मला कन्सीव्ह करायचं आहे. हां नाही पण म्हणजे असंही नाही आहे की ती डिले करते, पण 35 to 40 हा एज असा आहे ना की त्याच्यामध्ये शक्यता ह्या कमी झालेल्या असतात. पण अशा वेळेला एक वयस्थापन म्हणून औषधं आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहेत बरं का, तर ती आपण ह्या ठिकाणी देऊ शकतो. म्हणजे तुमचं काळाच्या दृष्टीनं असणारं एज म्हणजे काउंटिंगच्या दृष्टीने असणारं एज आणि बायोलॉजिकल एज, याच्यामध्ये बायोलॉजिकल एज आहे ना ते स्लो डाऊन आपण करू शकतो. मग हे असं कसं करू शकतो किंवा हे कसं काय घडतं? सोप्या भाषेत त्याला तरुण राहण्याचं औषध म्हणतात. करेक्ट, बरोबर. तर ते जे आहे ना तर शरीरामध्ये आपल्या वात, पित्त आणि कफ असतात. त्याच्यामध्ये परिणमन करणारं जे आहे ना ते पित्त आहे, कन्स्ट्रक्ट करणारे तो कफ आहे, आणि शरीरातल्या ज्या सगळ्या गती आहेत तर त्या वाताच्या अखत्यारीत असतात. सो वातामुळे त्या असतात. म्हणजे कुठलेही सायकल्स आपण म्हणू, रेस्पिरेशन आहे, कार्डिॲक सायकल आहे, किंवा डायजेशन आहे, डेफिकेशन आहे, हे सगळं वाताच्या अखत्यारीत आहे.
मग शरीराचं एजिंग जे आहे किंवा कन्व्हर्जन जे आहे ते पित्त करत आहे. तर मग हे पित्त जर आपण प्रसादरूप अवस्थेत ठेवलं, म्हणजे चांगल्या निराम अवस्थेमध्ये ठेवलं, तर शरीराचं जे एजिंग प्रोसेस आहे ना ते आपल्याला काही प्रमाणामध्ये स्लो डाऊन करू शकतो. तर तुम्ही बघितलं असेल की काही 40शीच्या म्हणजे स्त्रिया आपण घेऊयात समोर म्हणजे आहेत म्हणून, तर काही 40शीच्या स्त्रिया 50 वय असल्याप्रमाणे दिसतात आणि काही 40शीच्या ज्या असतात त्या 30 असल्यासारख्या दिसतात. मग हा का फरक दिसतो? कारण त्यांचा बायोलॉजिकल एज फरक पडतो म्हणून. सो ह्या दृष्टीने आपण ते बघायला पाहिजे. तर ह्यालाच कसं आहे की आपण एजिंग प्रोसेस स्लो डाऊन करणं, त्यालाच वयस्थापन, वया हा स्थापयती इति असं म्हणतात. सो अशा पद्धतीची औषधं ॲटलिस्ट आपण सुरुवात करतो द्यायला, की ठीक आहे तुम्ही विचार करताय किंवा मॅरेज तुमचं लेट होतं आहे, यू स्टार्ट विथ वयस्थापन औषधं असं जर आपण म्हटलं ना, तर निदान आपण त्या गोष्टी फर्टिलिटीची पॉसिबिलिटी वाढवू शकतो. त्याच्यानंतरचं जर आपण कारण बघितलं की आपण वय हे महत्त्वाचं बघितलं, बीज चांगलं राहण्यासाठी आपल्याला काय काय करायचं आहे, तर बीज चांगलं राहण्यासाठी आपल्याला आहार चांगला घ्यायचा आहे. मग आता आहाराचा आणि डायरेक्ट बीजाचा कसा संबंध आहे? आपण जे जे खातो त्याच्यापासून आपलं शरीर तयार होत असतं. मग बीज हा पण शरीरात तयार होणारा एक भाग आहे. त्याच्यावर जे खाणार आहे त्याचं पोषण बीजापर्यंत तुमच्या जाणार आहे. मग अशा वेळेला काही गोष्टी ज्या आहेत ना, तर त्या स्त्री किंवा पुरुष दोन्ही असेल ना, तरी ह्याला शुक्र असं म्हटलं जातं. शुक्र म्हणजे सिमेन किंवा स्पर्म अशा अर्थाने नाही आहे. शुक्र म्हणजे काय की शरीरातली पुनरुत्पादन करणारी गोष्ट, याला शुक्र धातू असं म्हटलं. तर हे शुक्र चांगलं राहण्यासाठी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत की ज्या आपल्या खाण्यामध्ये जेवणामध्ये असायला पाहिजेत. मग त्याच्यामध्ये सध्या शुक्र करप पय हा असं म्हटलंय. म्हणजे काय की शुक्र लगेच त्वरित वाढवायचं आहे, तर त्याच्यामध्ये पय म्हणजे दूध हे उपयुक्त आहे. म्हणजे मग दूध नित्य आपण सेवन केलं तर शुक्राची क्वालिटी चांगली, म्हणजे स्त्री बीजाची क्वालिटी चांगली राहू शकते. त्याच्यानंतर अजून काही गोष्टी विशिष्ट सांगितलेल्या आहेत, जसं शतावरी आहे, अश्वगंधा आहे, कवच बीज आहे. तर ह्याचं सुद्धा गामित्व म्हणजे त्याची अफिनिटी त्या बीजाकडे असते, म्हणजे बीज वाढवण्याच्या दृष्टीने ते काम करतं. वाढवणं म्हणजे क्वालिटीच्या दृष्टीने. ओके. आणखीन एक महत्त्वाचा भाग त्याच्यामध्ये असं असतो की आपण जे खातोय त्याच्यातलं जे उडीद असतात ना, त्याचाही परिणाम या बीजावरती खूप चांगला येत असतो. सो अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या बीजाला उत्कृष्ट ठेवतात, जरी तुमचं वय पुढे जात असलं तरी. हे एक महत्त्वाचं आहे. तसंच काही गोष्टी अशा आहेत की ज्या बीजाला विकृत करू शकतात किंवा बीजाची क्वालिटी खराब करू शकतात. मग त्याच्यामध्ये फर्मेंटेड फूड जास्त प्रमाणामध्ये खाणं किंवा स्टेल फूड खाणं, रात्रीचं आहार आज घेणं किंवा त्याच्यामध्ये भूक नसताना खाणं किंवा भूक लागलेली असताना न खाणं, हे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येत असतात. सो हे बीजाला फरक पडत असतो त्याच्यातनं, आणि त्याच्यामुळे आपला आहार आपण महत्त्वाचा ठेवायला पाहिजे. बीजाची उत्पत्ती अजून कशामुळं चांगली असू शकते हे जर आपण बघितलं, तर पिरियड्स जेवढे रेग्युलर असतील तर तसं आपण कन्सिडर करू शकतो की ओव्ह्युलेशन चांगलं आहे. म्हणजे प्रेडिक्शन असं आपण म्हणू शकतो, अनुमान प्रमाण त्याला म्हटलं जातं, की जर तुमचे पिरियड रेग्युलर येतात तर तुमचं बीज उत्पन्न चांगलं होतं आहे आणि त्याची क्वालिटी पण चांगली असणार आहे. सो पिरियड येत आहेत की नाही आणि ते रेग्युलर येतात की नाही हे लक्ष ठेवणं सुद्धा गरजेचं आहे. सो अशा अनेक गोष्टी आहेत. त्याच्याबरोबर एक स्ट्रेस हा एक महत्त्वाचा फॅक्टर असतो बीजाच्या दृष्टीने. अगदी साधी गोष्ट आहे की काही कारणाने जर स्ट्रेस असेल तर आपण काही पेशंट आपल्याकडे कपल्स येतात, ते सोनोग्राफी करून ओव्ह्युलेशन झाले की नाही झालं हे बघितलं आता, आणि आता फॉलिकल रप्चर व्हायला आलेलं आहे. तर त्यावेळेला मग पेशंटला जनरली सांगतात की आज कॉन्टॅक्ट ठेवा, आणि नेमकं त्याच दिवशी काहीतरी स्ट्रेसफुल असेल ना तर कॉन्टॅक्ट ठेवणं सुद्धा पॉसिबल नाही होत. सो ही काय फक्त फिजिकल गोष्ट नाही आहे, तर त्याच्यामध्ये सायकोलॉजी, त्याच्याबरोबर इमोशन्स ह्या गोष्टीसुद्धा इन्वॉल्ड आहेत. सो स्ट्रेस असेल तर रसधातूची विकृती होते. रस म्हणजे चिंत्यानाम चाती चिंतनात, रस पहिला धातू आहे आणि रसातून रज तयार होतं हे आपण बघितलं. सो रसापासून रज तयार होत असताना त्याच्यामध्ये विकृती येणं, आणि म्हणून स्ट्रेस हा पण महत्त्वाचा फॅक्टर आहे. त्याच्यासाठी म्हणून बऱ्याच आपण रसाच्या संदर्भामध्ये रसाला उत्तम करणाऱ्या गोष्टी सुद्धा त्याच्यामध्ये वापरू शकतो. ती एकदा शॉर्टमध्ये सायकल समजवा ना, की आम्हाला 4 दिवसाची मेन्स्ट्रुअल सायकलबद्दल माहिती आहे, पण ती पुढची महिनाभराची सायकल कशी असते, जेव्हा कपलनी शरीर संबंध ठेवले पाहिजेत, कुठले दिवस महत्त्वाचे असतात आणि कुठल्या दिवशी संबंध नाहीच ठेवले पाहिजे? बरोबर. सर्वसाधारणतः कसं आहे की ज्या दिवशी ब्लिडिंग चालू होतं त्याला आपण डे 1 म्हणूया. 1, 2, 3, 4 हे 4 डेज ब्लिडिंगचे आहेत. ओके. आणि नॉर्मली सायकल जर बघितली तर एक साधारणतः 28 डेजची सायकल असते, प्लस ऑर मायनस 2 डेज. प्रकृतीनुसार फरक पडतो तो. पित्ताची प्रकृती असेल तर पिरियड अलीकडे येतात, कारण ते कन्व्हर्जन करणारे लवकर शरीरामध्ये परिणाम होतो आहे. वाताची सायकल थोडीशी इरेग्युलर असते, आणि कफ जर का प्रकृती असेल पेशंटची तर त्याची थोडीशी पुढे जाणारी सायकल असते, म्हणजे त्याची टेंडन्सी 30 दिवस 32 दिवस अशी असते. तर असं असताना जो पिरियडचा नेक्स्ट एक्सपेक्टेड डेट आहे
त्याला -14 असं जर केलं तर तो साधारण ओव्ह्युलेशनचा पिरियड येतो. आणि ओव्ह्युलेशनचा डे जो असेल, एक साधारण आपण 28 दिवसांची सायकल बघितली तर 28 - 14 म्हणजे 14व्या दिवशी ओव्ह्युलेशन होणार. तर ओव्ह्युलेशनसुद्धा +or- 2 days असे पकडलं जातं. सो त्या ओव्ह्युलेशनच्या पिरियडमध्ये जर का कॉन्टॅक्ट ठेवले गेले तर फर्टिलिटीची शक्यता जास्त आहे. बाकी तुम्ही पिरियड यायच्या आधी किंवा इमिजिएट पिरियड झाल्या असं कॉन्टॅक्ट जेव्हा येतील ना, तेव्हा ती जर बीजच तिथे तयार नाही आहे, स्त्री बीज, तर कन्सीव्ह होण्याची शक्यता कमी होत जाते. हे महत्त्वाचं आहे. ओके. तुम्ही एक लक्षण सांगितलं त्याचं की इरेग्युलर पिरियड्स आहेत, तर ते बीज हे नसल्याचं किंवा ताकदवर नसल्याचं लक्षण असू शकतं किंवा वंध्यत्वाचं ते प्राथमिक पायरी आहे. तर असं ज्या आयांना लक्षात येतं आहे की मुलींमध्ये असं हे सगळं दिसतंय, तर काय कुठल्या टेस्ट आहेत की त्या करून घेऊ शकतात? किंवा म्हणजे मी या पर्स्पेक्टिव्हने विचारतोय, आता लग्न नाही झालेलं त्या मुलीचं, ठीक आहे, पण अशा सगळ्या यातनं पुढे हा त्रास उद्भवणार आहे हे आधीच कळू शकतं आपल्याला? नक्कीच. फारच इरेग्युलर आहेत पिरियड असं जर असेल ना, तर त्याचा नक्कीच संबंध येतो, कारण की बीज तयार होत नसतं. म्हणून साधारणपणे 21 दिवसांच्या पुढे आणि 35 दिवसांच्या आत असं पिरियड यायला पाहिजे. म्हणजे आज समजा 1 तारीख आहे, 1 तारखेला पिरियड आला असेल तर 21 दिवसांच्या नंतर यायला पाहिजे किंवा 35 दिवसांच्या आत यायला पाहिजे. हे नॉर्मल आहे. पण तसं जर होत नसेल तर मग जवळच्या डॉक्टरांशी किंवा आयुर्वेदिक कन्सल्टंट जे असतील तर त्यांच्याशी संपर्क करायला पाहिजे आणि त्याप्रमाणे तिथे काय करायला पाहिजे ही आपण काळजी घ्यायला पाहिजे. मग त्याच्यामध्ये काही विशिष्ट गोष्टी आहेत की हे पिरियड रेग्युलर होण्यासाठी आयुर्वेदामध्ये सुद्धा खूप चांगली औषधं सांगितली. पिरियड कसे येतात असं जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये हे आतला जो एंडोमेट्रियमचा लेअर आहे तर त्याला रज असं संज्ञा आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहे. रस धातू जो आहे तर त्याचा परिणाम होऊन उपधातू स्वरूप म्हणून हा रज बनत असतो. आता हे जे रज आहे तर ते ज्या वेळेला D1 म्हणजे ज्या वेळेला पिरियड चालू आहे, शेड ऑफ होतं आहे, तर त्याच वेळेला आतमध्ये नवीन रज तयार व्हायला सुरुवात होते. ओके, सो ह्याला नवरज असं म्हणतात. मग साधारणपणे 14व्या दिवसाच्या आसपास ह्याला प्रसादरूप रज असं म्हटलं जातं. म्हणजे काय, तर ते आता तयार आहे फर्टाईल झालेलं एक घेण्यासाठी. ओके, आणि त्याच्या पुढे जर ते आणखीन आता तिथे समजा कन्सीव्ह नाही झाले, अजून लग्न नाही झाले त्या मुलीचं, तर पुढे जाऊन त्याचं पुराणमल किंवा पुराणरज होणार आहे आणि ते शेड ऑफ होणार आहे. सो ही त्याची नॉर्मल सायकल झाली. म्हणजे हे 3 फेजेसमधनं जातं, नवरज, प्रसादरूपरज आणि पुराणरज. ओके, आता त्या मुलीचं जर का पिरियड रेग्युलर नाही आहेत आणि अजून तिचं लग्न वगैरे व्हायचं आहे, याच्यामध्ये विकृती आहेत. म्हणजे पित्ताचा जे परिणाम आहे त्याच्यात विकृती आहेत. मग पित्ताला प्रसादरूप रज करण्यासाठी म्हणून किंवा पित्ताचं प्रसादन करण्यासाठी अशी काही विशिष्ट औषधं असतात की जी आपल्या आयुर्वेदामध्ये आपण देत असतो. मग याच्यामध्ये टेस्ट कोणते करावेत असं जर म्हटलं तर एक बेसिक टेस्ट म्हटलं तर सोनोग्राफी आहे. ओके, म्हणजे याच्यामध्ये आपल्याला समजतं की त्याच्यामध्ये ओव्ह्युलेशन होतं आहे का नाही होतं आहे. जर ओव्ह्युलेशन होत नसेल तर त्याच्यामध्ये सिस्टिक फॉर्मेशन होतं आहे का, म्हणजे आजकाल ज्याला आपण PCOD म्हणतो तसं आहे का. त्याच्यानंतरचा महत्त्वाचा भाग जो आहे त्याच्यामध्ये फारच इरेग्युलर आजकाल काही मुलींचे आपल्याला दिसतात. म्हणजे इरेग्युलर म्हणजे किती, तर 1.5 महिना, 2 महिने, 3 महिने, 6 महिने झाले आणि पिरियड आलेला नाही. बापरे. असं जर असेल तर मग त्या काळामध्ये आपण जे फर्टिलिटीच्या दृष्टीने, म्हणजे आता अजून लग्नही नाही झालेलं आहे पण त्याच्यामध्ये FSH LH हे पण करून घेऊ शकतो. सिरम प्रोलॅक्टिन म्हणून एक हार्मोन असतं, त्या टेस्ट आपण करून घेऊ शकतो. सो त्या टेस्टमधनं आपल्याला समजायला लागतं की आतमध्ये काय चेंजेस होत आहेत आणि अकॉर्डिंग टू दॅट आपण करू शकतो. ओके, त्याच्यातला PCOD हा सगळ्यात आजकाल मेन फॅक्टर आपल्याला दिसतो. आत्ता जर का आपण बघितलं, आता आपल्या प्रॅक्टिसला साधारण मी म्हटलं त्याप्रमाणे 25 वर्ष झाली, तर साधारण एक 20 वर्षापूर्वी जर का मी बघितलं, 10 मुलींची सोनोग्राफी समजा केली, त्याचे रिपोर्ट माझ्याकडे आलेत, तर त्याच्यामध्ये त्यातल्या 1 ते 2 मुलींना PCOD असायचं. आज जर बघितलं तर 1 ते 2 मुलींना नसतं, 8 जणांना असतं. एवढा फरक त्याच्यामध्ये दिसतोय. सो हे बऱ्याच वेळेला आपल्याला कारण म्हणून त्याचं वंध्यत्वाचं बघावं लागतं. PCOD असेल तर त्याच्या बरोबरीनं वजन वाढणं, त्याच्यानंतर अनवॉन्टेड हेअर ग्रोथ येणं, फेशियल हेअर येणं, मॅस्क्युलाईन भावना येणं, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असतात. त्याच्यामुळे PCODची चिकित्सा योग्य पद्धतीनं करणं आणि मग पिरियड रेग्युलर करून घेणं हा त्याचा महत्त्वाचा भाग आहे. PCOD आणि PCOSची आत्ता जी आपली चर्चा झाली, तर तो त्रास तुम्ही म्हणता की कॉमन झाला आहे आजकाल, तर सगळ्यांनाच आहे ऑलमोस्ट असं समजून त्या मुलींनी काय काय काळजी घेतली पाहिजे? बरोबर. PCOD जेव्हा आपण म्हणतो ना, तर त्यावेळेला काय होतं शरीरामध्ये हे पण आपण बघूयात. आपण हे बघितलं की इथे ही ओव्हरी आहे, याच्यात असंख्य सेल आहेत, फॉलिकल आहे आणि हे फॉलिकल हळूहळू ग्रो होऊन मॅच्युअर होतं आहे, रप्चर होतं आहे आणि मग ते ओव्हम तयार होतं आहे. ज्या वेळेला PCOD असतं ना त्यावेळेला काय घडतं, तर हे जे आहे ना त्याच्यामध्ये हे फॉलिकल ग्रो तर व्हायला सुरुवात होते,
पण ते मॅच्युअर कंप्लीट होऊ शकत नाही आणि ते फुटत नाही. मुख्य म्हणजे बीज फुटून जे बाहेर पडणं म्हणतो ना, ही गोष्ट घडत नाही. आणि मग त्या स्टेजला काय होतं, हे जे आहे ना त्याच्यामध्ये एक पाण्यासारखा द्रव साठतो, त्याला म्हणतात सिस्ट. कुठलाही पाण्यासारखा द्रव साठलेल्या बनवलेला सिस्ट म्हणतात. आणि मग ह्याच्यामध्ये काय आहेत तर मल्टिपल बनतात. ह्या महिन्यात एक बनलं, त्या महिन्यात एक बनलं, त्या तसेच राहिलेत, ते सिस्ट निघून नाहीच जातात. सो पॉली मल्टिपल ओव्हरीमध्ये आहे म्हणून ओव्हेरियन, आणि सिस्टिक डिसीज म्हणून सिस्टिक, PCOD असा शब्द आहे त्याचा. आता इथे जर बघितलं तर आपल्याला ह्याच्यामध्ये दिसतात असे हे टेंगुळ आल्यासारखे, तर हे जे ते सिस्ट आहेत त्याचे. आणि हे सिस्ट अनेक जर का बनले तर पिरियड इरेग्युलर यायला लागतात. त्याच्यानंतर हे पहिलं लक्षण आहे त्याचं, वजन वाढायला लागतं. त्याच्यानंतर हिरसुटीचं म्हणजे फेशियल हेअर यायला लागतात. असं व्हायला लागलं ना की त्याच्यामध्ये ओव्ह्युलेशन होणं हे गरजेचं आहे आता, किंवा ते सिस्ट ते रिझॉल्व्ह व्हायला पाहिजे. मग अशा वेळेला एकतर लाईफस्टाईल चेंजेस करणं, स्ट्रेस न घेणं, त्याच्यासाठी प्राणायाम, ओंकार करणं, त्याच्याबरोबरीनं व्यायाम करणं की जेणेकरून वजन कमी होईल. आणि मग आता हे एवढं सगळं आपण करत असताना आहारामध्ये काही डायटरी रेस्ट्रिक्शन्स ठेवायला पाहिजेत. आणि त्याच्याबरोबरीनं ओव्ह्युलेशन किंवा हे सिस्ट रिझॉल्व्ह व्हावेत म्हणून औषधं. मग ह्याच्यामध्ये पोटामध्ये काही औषधं दिली जातात. अर्थात ती पर्सन टू पर्सन डिफर करतील आणि अर्थात तपासून मगच औषधं घ्यायला हवीत ते. त्याच्याबरोबरीनं एक महत्त्वाचा असा भाग आहे की लोकल काही ॲप्लिकेशन्स पण, म्हणजे ज्याला आपण लेप चिकित्सा म्हणतो, तर ह्या लेप चिकित्सांचा पण परिणाम ह्या सिस्टवरती खूप चांगला येत असतो. म्हणजे लोअर ॲब्डॉमेनवरती आपण काही विशिष्ट लेप देतो लावायला. मग त्याच्यामध्ये जशी आपण औषधं आयुर्वेदिक आहेत, ज्याच्यामध्ये लताकरंज आहे किंवा मरीच आहे, अशा पद्धतीचे पण औषधं वापरत असतो. आणि ते लेप लावल्यानंतर हे सिस्ट रिझॉल्व्ह व्हायला सुरुवात होत असते, ते रिग्रेस होऊन जातात आणि मग ओव्ह्युलेशन होणं ही गोष्ट नेक्स्ट सायकलमध्ये पॉसिबल होते. त्याच्याच बरोबरीनं अजून एक महत्त्वाचा भाग असा आहे की ज्या वेळेला PCOD होतो त्यावेळेला पिरियड डिले होतात, हे आपण बोललो. बरोबर. मग पिरियड येणं हा भागसुद्धा महत्त्वाचा आहे. मग त्याच्यासाठी काही विशिष्ट नस्य सांगितलेली आहेत, तर ती आपण आपल्या पेशंटमध्ये देत असतो. तर एक तुम्हाला उदाहरण सांगते की आपल्याकडे एक पेशंट अशीच ह्याच पद्धतीची लक्षणं घेऊन आलेली होती आणि 1.5 महिना, 2.5 महिने झालेत तरी पिरियड आलेला नाही आहे. मग आता काय व्हायला पाहिजे, तर ज्या वेळेला असे पिरियड येत नाहीत ना त्यावेळेला त्याच्याबरोबरीनं आणखीन काही लक्षणं पेशंटमध्ये दिसतात. चिडचिड होणं, रागा होणं किंवा छोट्या छोट्या गोष्टींमुळे उगाच रडायला वाटणं. असं होत असेल तर लक्षात घ्यायला पाहिजे की कुठेतरी शरीरामध्ये हार्मोनल इम्बॅलन्सेस आहेत आणि ते करेक्ट करायला पाहिजेत. अशा वेळेला नस्याचा खूप चांगला रोल याच्यामध्ये येतो. तर काही विशिष्ट औषधांची नस्य आहेत की ज्याला आपण प्रधमन नस्य असं म्हणतो. त्या पेशंटमध्ये ते प्रधमन नस्य चालू केलं, शिवाय पोटात औषधं दिली आणि त्याच्यानंतर 7 दिवस नस्य आपल्याला करायचं आहे असं सांगितलं. एव्हरीडे पेशंट नस्यासाठी येत होती. साधारण एक 20 ते 25 मिनिटं एका नस्याला लागतात. ते झाल्यानंतर साधारण 7 आपण शेड्यूल केलेलं आहे, पण 5 नस्य झाल्यानंतरच तिचा फोन आला की मॅडम पिरियड्स आलेत तरी पण यायचं आहे का नस्याला. म्हटलं नाही, मग गरज नाही आहे, आपण आता थांबूयात. मग नेक्स्ट सायकल जी आहे ना ती रेग्युलर व्हावी ह्याच्यासाठी नेक्स्ट एक्सपेक्टेड डेटच्या आधीच 7 दिवस आपण नस्य चालू करतो, सो दॅट पिरियड वेळेवरती येतात. अशा पद्धतीने 3 ते 4 सायकल झाले की ते सेट होतं सायकल आणि मग त्याप्रमाणे व्यवस्थित यायला लागतात. त्याच्याबरोबरीनं व्यायाम आणि पोटातली औषधं या गोष्टी केल्या की PCOD रिझॉल्व्ह होणं ही गोष्ट छान घडते आणि त्याच्यामुळं कन्सीव्ह होण्याचे चान्सेस वाढायला लागतात. क्या बात आहे. व्यायामावर बोलू थोडं. कुठले कुठले व्यायाम अशा मुलींनी केले पाहिजे, किंवा वंध्यत्वाचा त्रास आहे, औषधही घेत आहेत, तर बेनिफिशियल असणारे योगासन असतील. बरोबर. त्याच्यामध्ये कसं आहे ना की कोणताही व्यायाम करणं महत्त्वाचंच आहे. म्हणजे पहिलं तर व्यायाम करायला पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. आणि मग त्याच्यामध्ये योगासनांमध्ये विशेष करून ज्याच्यामध्ये पेल्विक एरियावरती प्रेशर दिलं जातं किंवा पेल्विक ज्याला आपण एक्सरसाइज म्हणतो, तर त्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ओके. सकाळी लवकर चालणं हे बेनिफिशियल आहेच आहे. त्याने स्ट्रेस पण रिलीव्ह होतो आणि कारण ह्याच्याशी संबंधित स्ट्रेस पण असतो आणि त्याच्याबरोबरीनं वजन कमी यायलासुद्धा मदत होत असते. त्याच्याच बरोबरीनं योगासनांमधले काही विशिष्ट योगासनं आहेत की जसं मार्जारासन आहे, त्याच्यामध्ये विशिष्ट बॉडी मुवमेंट होत असते मांजरीप्रमाणे, म्हणून त्याला मार्जारासन असं म्हटलं जातं. तर त्याच्यामध्ये पाठीचा जो मणका असतो ना त्याची हालचाल आहे, त्याच्यामुळं पेल्विक फ्लोअर जो आहे ती चांगला तयार व्हायला मदत होत असते. त्याच्याच बरोबरीनं तित्तल्यासन म्हणून एक आहे की ज्याच्यामध्ये बटरफ्लाय पोश्चर ज्याला म्हणतो, पेल्विक एरियामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये तिथे दबाव असतो आणि त्याच्यामुळं तिथली जी वायूची गती आहे ती प्राकृत व्हायला मदत होते, ओव्ह्युलेशन व्हायला मदत होत असते. त्याच्याच बरोबरीनं तशाच पद्धतीचं एक भद्रासन म्हणून आहे, त्याचा उपयोग चांगला होतो. त्याच्याच बरोबरीनं सुप्त वज्रासन जे आहे, तर त्याच्यामध्ये सुद्धा वज्रासनामध्ये बसून पुढच्या फॉरवर्ड बेंडिंग केलं जातं, फिस्ट दोन्ही बाजूला ठेवून. तर असं जेव्हा केलं तर त्याच्याहीमुळं ओव्हरीचं जो सप्लाय ब्लड सर्क्युलेशन आहे त्या गोष्टी सुधारायला लागतात, ओव्ह्युलेशन व्हायला मदत होते. सो असा काही विशिष्ट व्यायाम आहे की जो करायला पाहिजे. आपण आपलं जे बीजयोग गर्भसंस्कार पुस्तक आहे ना त्याच्यामध्ये सुद्धा ह्याबद्दल माहिती दिलेली आहे. अच्छा, ओके. त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये टाकूच या.
थोडं व्यसनांवर बोलायचं आहे मला. मुलीही आजकाल सिगरेट आणि दारू म्हणजे वीकेंड कल्चर झाल्यापासून जास्त प्रमाणात बघायला मिळतात. तर त्याचा आणि वंध्यत्वाचा किती परिणाम आहे? असं होऊ शकतं का की एखादी मुलगी व्यायाम वगैरे करते, बाकी सगळं रुटीन, खाणंपिणं पण व्यवस्थित आहे, पण सिगरेट आणि दारूची पण तिला सवय आहे, तर त्याच्यामुळे येणारी अडचण? 100%. ज्या वेळेला कुठलंही कपल ठरवतंय की आम्हाला कन्सीव्ह करायचं आहे, त्यावेळेला अल्कोहोल आणि टोबॅको ह्या दोन्ही गोष्टी पूर्णपणे वर्ज्य नाहीच करायला पाहिजेत असं आहे. ओके. मग आता हे कसं साधायचं किंवा एकदम कसं ह्या गोष्टी होणार असं जर का असेल ना, तर असतात आजकाल कपल्स असे, कारण की सगळ्याच गोष्टी आता बदललेल्या आहेत किंवा ओपन फील्ड्स आहेत सगळे त्याच्यामुळं. तर मग त्याच्यामध्ये विशेष करून पादांशिक क्रम म्हणून आयुर्वेदाने सांगितलं आहे. कुठलीही गोष्ट अचानक बंद करू नये. कुठलीही सवय जर आपण एका दिवसात बदलली तर शरीरसुद्धा त्याला ॲक्सेप्ट नाही करत लवकर. म्हणून मग पादांशिक क्रम, क्रमेण उपचिता गुणाः क्रमेण अपचिता दोषाः. हे शरीरातले दोष जे आहेत ना ते हळूहळू कमी करायचे आणि त्या जागी नवीन गुण म्हणजे चांगल्या गोष्टी ठेवायच्या. मग आता उदाहरणार्थ समजा स्मोकिंगची सवय आहे किंवा तंबाखू आजकाल ठेवणं हे नाही आहे, पण वेगवेगळ्या प्रकारांमध्ये घेतली आहेत. तसं जर असेल ना तर त्याच्यामध्ये त्याला रिप्लेस करणारी काही रसायन औषधं आपण देत असतो आणि मग ह्या गोष्टी पादांशिक क्रमाने कमी करायच्या. इव्हन अल्कोहोलचं सुद्धा तसंच आहे. सो ह्या पद्धतीनं ते नाहीच करायला पाहिजे आणि मगच पुढे जायला पाहिजे. कारण इवन समजा अल्कोहोल आहे किंवा सिगरेट किंवा कुठल्याही पद्धतीची टोबॅको आहे आणि कन्सीव्ह केलं तर अबॉर्शनचे चान्सेस सुद्धा पुढे जाऊन वाढणार आहेत. आणि हे पण नोटेड आहे किंवा त्याच्यामध्ये टेक्स्टेड आहे. सो त्याच्यामुळं बिफोर यू प्लॅन फॉर अ बेबी यू हॅव टू क्विट दिस हॅबिट. अजून काय केलं पाहिजे आई वडील होऊ इच्छिणाऱ्या कपल्सनी? त्यांना गर्भधारणा जेव्हा हवी आहे त्याच्या किती महिने आधीपासून काय काय पंचकर्म असतील, डिटॉक्स असेल, असं काय काय आहे आयुर्वेदात, काय सांगितलं? कसं आहे ना की पंचकर्म विशुद्ध शरीरस्य अशीच सुरुवात आलेली आहे याच्या संदर्भामध्ये. जो अध्याय येतो त्याच्यामध्ये पहिल्यांदा शरीर पंचकर्माने शुद्ध करून घ्यावं आणि त्याच्यानंतर कन्सीव्ह करण्यासाठी प्रयत्न करावेत. साधारणपणे 3 महिने तरी ह्याच्यासाठी द्यावे ह्या प्रोसेसला. सो ज्या वेळेला कपल कोणीही ट्राय करता तर प्रत्येक कपलला असं वाटत असतं की येस आपलं बाळ जे आहे ना सर्व गुणसंपन्न असलं पाहिजे, त्याच्यानंतर त्याच्यात सगळे क्वालिटीज असले पाहिजेत, शरीराने सुदृढ असलं पाहिजे, त्याची इम्युन सिस्टीम चांगली असली पाहिजे. हे सगळं जर तुम्हाला बाळाला द्यायचं आहे, कारण तुमच्यापासूनच बाळ तयार होणार आहे, तर तुमच्यामध्ये हे पहिले बदल व्हायला पाहिजेत. राईट. सो त्याच्यामुळं कसं आहे, स्वतः तुम्ही जसं आत्ता म्हटलं पार्टी करून येत आहे, सिगरेट हे करताय, तर तशाच पद्धतीचे धातू बाळामध्ये जाणार आहेत. राईट. सो त्याच्यामुळं आपल्या बीजामध्ये बदल व्हावेत ह्या दृष्टीने ही पंचकर्म सांगितलेत. मग त्याच्यामध्ये काय करायचं तर एकतर आहारामधला बदल किंवा ह्या व्यसन बंद करणं किंवा आपलं रुटीन चांगलं ठेवणं, पहाटे लवकर उठणं, रात्री लवकर झोपणं किंवा आहार चांगला पौष्टिक असायला पाहिजे, हे सगळे बदल तर प्रत्येक कपलनी करायलाच पाहिजेत. त्याच्याबरोबरीनं पंचकर्म सांगितलेत. मग त्याच्यामध्ये विशेष करून बस्ती म्हणून एक पंचकर्म असतं. तर त्याच्यामध्ये शोधन करणं म्हणजे मलशोधन बस्ती काही सांगितलेले आहेत की त्याच्यामध्ये विशिष्ट सस्नेह निरूह बस्ती किंवा योग बस्ती या पद्धतीनं ते दिले जातात. 7 ते 14 दिवसांचं सेशन असतं. मग ते केल्यानंतर शरीरातल्या वाताची गती नॉर्मल होते आणि मग त्याप्रमाणे पुढे जाणं. त्याच्याच बरोबरीनं नस्य करणं, त्याच्याच बरोबरीनं वमन आणि विरेचन आवश्यकतेनुसार करणं, ह्या सगळ्या पंचकर्मांची तयारी करून मग कन्सीव्ह करायला जावं. आता तुम्हाला एक केस सांगते. एक पेशंट होती आपल्याकडे. सो त्याच्यामध्ये तिचं वय जास्ती होता. सो 35 वगैरे एज. मग अशी आपण जसं म्हटलं की 35लाच लग्न झालं, ती करणार काय? तर त्यावेळेला मग पंचकर्म करून आणि मग त्यावेळेला तिला वयस्थापन औषधं त्याच्या बरोबरीनं देऊन मग तिला सांगितलेलं होतं काउन्सिलिंगमध्ये सुद्धा की तुम्ही फार उशीर करू नका, आता मात्र लगेच कन्सीव्ह करा. तर त्या पेशंटमध्ये साधारणपणे 3 महिन्याची औषधं पंचकर्म हे झाल्यानंतर ती 6व्या-7व्या महिन्यामध्ये कन्सीव्ह झाले आणि तिचं आज बाळ साधारण 1.5 वर्षाचं आहे आणि खुशीत आहे. सो ह्या पद्धतीनं प्लॅन व्यवस्थित केलं ना तर त्याचा परिणामही आपल्याला चांगला दिसतो. उदाहरणार्थ डॉक्टर समजा की दोघांची बीजाची शक्ती खूप नाही आहे, म्हणजे दोन्ही वीक आहेत, पण तरी गर्भधारणा झाली, तर अशा केसमध्ये बाळाच्या आरोग्यावर काय काय धोके असू शकतात किंवा ते बाळ जन्माला आल्यानंतर कुठल्या कुठल्या व्याधी घेऊन येऊ शकतं, असं काय असतं? बरोबर. त्याच्यामध्ये क्वालिटी ऑफ स्पर्म आणि क्वालिटी ऑफ ओव्हम असं जर आपण म्हणू तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली शक्यता म्हणजे गर्भधारणा न होणं. याचं कारण काय की निसर्ग जो आहे ना तो उत्तम गोष्ट तयार करण्यासाठी बसलेला आहे. तो खराब गोष्ट शक्यतो नाही तयार होऊ देत आणि जर तशी शक्यता असेल तर तो डिस्कार्ड करतोय. आणि म्हणून काही वेळेला पहिल्या 3 महिन्यांमध्ये म्हणजे फर्स्ट ट्रायमेस्टर अबॉर्शन्स जेव्हा आपण बघतो तर त्याच्यामध्ये क्वालिटी ऑफ
दॅट एम्ब्रिओ किंवा ते चांगलं नाही आहे तयार झालेलं बाळ म्हणून डिस्कार्ड होतं असं दिसतं. सो त्याच्यामुळं पहिलं तर डिस्कार्ड होणं, त्याच्यानंतरचा जो मुद्दा आहे तो त्याच्यामध्ये ॲबनॉर्मल बेबीज तयार होणं, त्याच्यानंतर प्रीमॅच्युअर डिलिव्हरीज होणं, आणि प्रीमॅच्युरिटी आल्यानंतर पुढचं सगळ्याच गोष्टी डिफिकल्ट असतात. सो बेबीला ग्रो करणं, त्याला फीड करणं, एव्हरीथिंग डिफिकल्ट होऊन जातं. सो ह्या गोष्टी असल्यामुळे आधी तयारी केली तर बेटर आहे. ह्याच्यामध्ये एक केस मला सांगावीशी वाटते. जसं आपण म्हटलं की बीजामध्येच काही विकृती असल्यामुळे सुद्धा अशा गोष्टी होतात. तर आपल्याकडे एक पेशंट आलेली होती आपल्या घोडबंदरच्या दवाखान्यामध्ये. सो ती राहायला पनवेल का उरण त्या बाजूने यायची, लांबून यायची बरीच. आणि तिच्यामध्ये काय झालेलं माहिती आहे का, 7 टाइम्स अबॉर्शन झालेलं होतं तिचं. आणि वेगवेगळ्या ह्याला सर्वसाधारणतः पहिल्यांदा 2 जे झालेले होते ते त्याच्यामध्ये फर्स्ट ट्रायमेस्टर अबॉर्शन म्हणजे पहिल्या 3 महिन्याच्या आत, दुसरं तिसरं वगैरे जे होतं ना त्याच्यातले 3 जे होते त्याच्यामध्ये 20 वीकला अबॉर्शन म्हणजे ज्याला आपण मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी म्हणतो तसं केलेलं होतं. याचं कारण त्या बाळामध्ये विकृती होती, आणि अशी विकृती की जी जन्मल्यानंतर ती फारसं व्हायबिलिटी राहणार नाही. मी कोणती तर त्याच्यामध्ये जसं हर्निएशन असतं आपल्याला अम्बिलिकल हर्निया माहीत असतो, इंग्वायनल हर्निया माहीत असतो, तसं एक डायफ्रॅमॅटिक हर्निया म्हणून असतं. आपली छाती आणि आपलं पोट ह्याला सेपरेट करणारा मध्ये एक मोठा स्नायू असतो, तर त्याला डायफ्रॅम म्हटलं जातं. हा डायफ्रॅम आपल्या श्वसनाच्या वेळेला खाली वर होत असतो. तर त्या पेशंटमध्ये तो डायफ्रॅम तयार व्हायचा नाही त्या बाळामध्ये, आणि मग त्याचे सगळे जे इंटेस्टाईन्स वगैरे आहेत तर ते वरती लंग्सपर्यंत ते टच व्हायचे आणि ते लंग्स कोलॅप्स असायचे. मग ते पुढे जाऊन बाळ जगणं ही गोष्ट खूपच कमी आहे. त्याच्यामुळे तिला ते काढावं लागलेलं होतं. आणि मग डॉक्टरांनी सांगितलं हे 3 वेळा झालं आहे तर मग तुझी तब्येत तू आता बघ, त्याच्यावर कन्सिव्ह नको करू, पण तिला हवं आहे असं होतं. सो ती म्हटली मला बाळ हवं आहे. मग ह्या केसमध्ये काय झालं, मग आम्ही तिला पंचकर्म 3 महिने औषधं आणि आधी तयारी व्यवस्थित करायची, बीज चांगलं करून घ्यायचं आणि मगच कन्सिव्ह करायचं हे सांगितलं. मग त्याप्रमाणे औषधं वगैरे चालू केली, आणि त्याच्यानंतर पंचकर्मातल्या पण काही आपण प्रोसिजर्स बस्ती वगैरे करून घेतल्या. याच्यामध्ये एक महत्त्वाचा भाग असा आहे की गर्भाची आकृती म्हणजे गर्भ जो तयार होतो सगळा, तर त्याचं कोडिंग ज्याला आपण म्हणू, तर हे जेनेटिक कोडिंग, तर हे तयार होत असताना त्याचा रिस्पॉन्सिबिलिटी कोणाची आहे तर वाताची आहे. तर वाताच्या कार्यांमध्ये करता गर्भाकृती नाम असं म्हटलं आहे. तर गर्भाची आकृती म्हणजे नुसते हात पाय डोळटोळे नाही, सगळ्या गोष्टी आणि सिस्टम त्याची हे तयार करण्याचं काम हे वाताचं आहे. आणि त्याच्यामध्ये विकृती असतील तर अशा गोष्टी होतील, म्हणून वातावरती उत्तम चिकित्सा म्हणजे बस्ती, म्हणून तिला बस्ती दिलेले होते. आणि औषधं वगैरे घेतल्यानंतर कन्सिव्ह झाल्यावर तिचा फोन आला आनंदून. मी म्हटलं थांब जरा, आपण जे ॲनोमली स्कॅन म्हटलं आता 20 वीकला, तोपर्यंत सगळ्या गोष्टी तू व्यवस्थित कर. अर्थात पूर्ण प्रेग्नन्सीच करायच्यात, पण तोपर्यंत फार कोणाला हे करू नको आणि फार म्हणजे क्रॉस द फिंगर्स अँड वेट फॉर द रिझल्ट्स असं. आणि मग 20 वीकची सोनोग्राफी झाली, ते बाळ नॉर्मल होतं. त्याच्यामुळे पुढे प्रेग्नन्सी व्यवस्थित कंटिन्यू केली आणि आज तिचं बाळ माझ्या अंदाजाने 1-2.5 वर्षाचं आहे असं आहे. तर अशा केसेससुद्धा काही त्याच्यामध्ये आपल्याला दिसू शकतात. म्हणजे बीजावरती काम होणं हा खूप महत्त्वाचा भाग आहे. केलेला चमत्कारच म्हणायला लागेल म्हणजे एका अर्थाने. बीजावरती काम होणं हे महत्त्वाचं आहे असं. सध्या नाईट शिफ्टमुळे जी स्लीप सायकल बिघडली, म्हणजे बायोलॉजिकल क्लॉकसुद्धा खूप बिघडला आहे, त्याचा आणि वंध्यत्वाचा, स्त्रीवंध्यत्वाचा किती एकमेकांची परिणाम आहे. आणि ज्या महिलांना पर्यायच नाही आहे नाईट ड्युटीशिवाय, किंवा 3 महिने डे शिफ्ट 3 महिने नाईट शिफ्ट, तर त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे? बरं, आजकाल वेगवेगळे आपण बऱ्याच गोष्टी बघतो, IT इंडस्ट्री विशेष करून BPO इंडस्ट्री, तर ह्याच्यामध्ये नाईट शिफ्ट्स असतातच. अगदी तुम्ही काय म्हटलात क्लासिकल आयुर्वेदाच्या दिनचर्येप्रमाणे वागा असं म्हटलं तर त्यांना ते पॉसिबलच नाही आहे, राईट. आणि मग ते म्हणतील जॉब सोडायला लागेल, जॉब सोडला तर बाकी लाईव्हलीहूड कसं जाणार. सो मग ह्याच्यामध्ये त्याचीसुद्धा काही सोय आयुर्वेदाने करून दिली आहे बरं का. म्हणजे रात्री तुमचं जेवढा वेळ जागरण होत असेल त्याचा निम्मा वेळ तुम्ही दुपारी झोपा, म्हणजे तेवढ्या वेळात तुमचा ती झोपेची जी क्वालिटी आहे ती पण तुम्हाला मिळेल. ओके. पण नॉर्मली माणूस काय करतो, नाईट शिफ्टवरनं आल्यानंतर खातो आणि मग झोपतो, आणि मग त्या गोष्टी चुकतात. मग काय करायला पाहिजे तर निराहार असताना झोपलं पाहिजे. तुम्ही न खाता झोपा, उठल्यानंतर मग तुम्ही जे काय खायचं ते खा असं. तर दुपारी जर जेवून जर झोपलो ना तर शरीरातला विकृत कफ वाढायला लागतो. पण न जेवता आपण झोपलो तर आपल्याला न जेवता झोपल्यामुळे शरीरामध्ये अन्न नाहीये, ते आता पचनाच्यासाठी जे काही कष्ट करायचे ते करायचे नाहीयेत, पण दुपार असल्यामुळे तुम्ही झोपलेले आहात तर
प्राकृत कफ त्याच्यामध्ये चय या अवस्थेमध्ये राहतो, म्हणजे नॉर्मल या अवस्थेमध्ये राहतो आणि म्हणून निम्मा तास तुम्ही दुपारी झोपावं असं आहे. त्याच्यानंतर मग झोपतानाची सुद्धा त्याच्यामध्ये निद्राचर्या ज्याला आपण म्हणू त्या सांभाळल्या पाहिजेत गोष्टी. त्याच्यामध्ये माथ्यावरती तेल लावणं आणि तळपायाला तेल लावणं, ह्या 2 गोष्टी करायच्या, म्हणजे शरीरात रात्री जागल्यामुळे जी रुक्षता आणि जो वात वाढलेला आहे तो कमी व्हायला मदत होते. आणि मग ह्या दृष्टीने जर पुढे गेलं तर मग रात्रीचर्या व्यवस्थित होत नाहीये, तुम्ही रात्री जागताय, तर त्याचं कॉम्पन्सेशन दिवसाच्या ह्या गोष्टींमध्ये करायचं आणि मग आपण पुढे कन्सिव्हच्या दृष्टीने जायला पाहिजे असं. अच्छा, शेवटाकडे येतोय आपण. मला इतर आजारांवर आपण ज्या पेन किलर्स किंवा अँटीबायोटिक्स घेतो तर त्याचा इन्फर्टिलिटीशी किती संबंध आहे हे विचारायचं आहे. कारण काहीही झालं, थोडं डोकं जरी दुखलं तरी मला ही सवय आहे की लगेच पेन किलर घेऊन लगेच थांबवा, कारण पुढे दिवस वाट बघत असतो आपली पूर्ण. बरोबर आहे. त्यामुळे त्याचा याच्याशी किती संबंध आहे? नाही, फास्ट लाईफ आहे वगैरे ह्या गोष्टी सगळ्या बरोबर आहेत, डिमांडिंग आहे. आज तुम्ही नाही केलं तर आपल्याकडे लोकसंख्या इतकी आहे की दुसरं कोणतरी करणार आहे. त्याच्यामुळे आपण त्या कॉम्पिटिशनमध्ये, रॅट रेसमध्ये राहण्यासाठी ह्या गोष्टी करतो. पण ॲटलिस्ट तुम्ही आयुर्वेद असो, ॲलोपॅथी असो, त्यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्या आणि जेवढे दिवस सांगितले तेवढेच दिवस घ्या. आपण आपलं उठसूट ऑन द काउंटर घेतो ना, हे चुकीचं आहे, तसं नाही करायला पाहिजे. आणि मग जिथे गरज आहे तिथेच डॉक्टर देणार आहेत ना, तर आणि तेवढेच दिवस देणार आहेत, तर तसंच घ्यायला पाहिजे. पण मागच्या वेळेस मला ह्या गोळीने बरं वाटलं होतं म्हणून मी आता 30 गोळी घेतो, हे रॉंग आहे. हे आयुर्वेदाबद्दल पण नाही करावं आणि मॉडर्न सायन्सबद्दल पण नाही करावं. इव्हन आयुर्वेदामध्ये सुद्धा त्याला काय चालतं, मला बरं वाटलं तर तूही घेऊन बघ, ऐसा जो आहे वो नाही चलेगा, दाखवूनच घ्यायला पाहिजे असं. अच्छा, आत्ताची जी मॉडर्न डे लाईफस्टाईल आहे याच्यात एक अजून बघायला मिळतं की पिरियड्समध्ये होणारं जे ॲब्डोमिनल पेन आहे, म्हणजे पोट दुखणं जे आहे, तर ते खूप सिव्हिअरिटी त्याची जास्त दिसते. म्हणजे गुगलवर पण मी जेव्हा सर्च केलं तेव्हा ते मला कळलं. तर त्याच्यामुळे वंध्यत्वावर काही परिणाम होतोय किंवा त्याच्यामुळे वंध्यत्व येत आहे असं काही आहे? बरोबर आहे. याचं कारण कसं आहे की पिरियडमध्ये का दुखतंय, तर ते शेड ऑफ होत असताना, बाहेर पडत असताना त्याला व्यवस्थित गती मिळत नाही म्हणून दुखतंय. मग त्याची कारणं वेगवेगळी आपल्याला दिसतात. त्याच्यामध्ये आजकाल जर आपण बघितलं तर एंडोमेट्रिओसिस म्हणून एक प्रकार असतो, तर त्याच्यामुळे सुद्धा असे बऱ्याचदा दिसतात. मग हे काय आहे, तर नॉर्मली हे जे पिरियडचं शेड ऑफ जेव्हा होतंय तर ते नॉर्मली वजानामधनं बाहेर यायला पाहिजे. पण ह्याच दरम्यान समजा ट्रेकिंग झालं किंवा त्याच्यामध्ये आपलं खूप जास्ती दगदग झाली, नेमकी स्कूटर त्याच दिवशी बंद पडली, ओढून नेली, अशी छोटी जी कारणं जी असतात ना ती ॲग्रिवेट होऊन मग हे पेन चालू होत असतं. त्याच्यामध्ये ही जी नॉर्मल गती आहे की ते अधोमार्गाने पिरियडमधलं ब्लिडिंग निघून जायला पाहिजे, इन्स्टेड ऑफ दॅट हे जे एंडोमेट्रियल बिट्स असतात तर ते ह्या ओपनिंग्समधून जाऊन ह्याच्या ट्यूब्समधनं बाहेर पडून कधी ओव्हरीवरती किंवा कधी पेल्विक एरियामधल्या ह्याच्यामध्ये शेड ऑफ होतात. आणि ते जे आहे ना तर ते एंडोमेट्रियम नॉर्मल पिरियड येतात त्यावेळेला परत रिस्पॉन्ड करत असतं, ते सुद्धा वाढत असतं, कमी होत असतं आणि त्याच्यामुळं ॲब्डॉमिनल पेन खूप सिव्हिअर असतं. तर अशा पद्धतीचे जे एंडोमेट्रिओसिस असतात तर त्याच्यासाठी विशेष करून काही रक्तपित्तातले बस्ती आयुर्वेदामध्ये सांगितले, तर ते आपण ह्या पेशंट्समध्ये वापरत असतो. त्याच्याच बरोबरीनं इरेग्युलर मेन्सेस असणं आणि आत्ताची लाईफस्टाईल बदललेली असणं या कारणांमुळे फायब्रॉइड्स आपल्याला बऱ्याचदा दिसतात. तर फायब्रॉइड असताना, फायब्रॉइड म्हणजे काय, तर गर्भाशयाच्या आतमध्ये गाठी तयार होणं, याला फायब्रॉइड म्हणतात. तर आता हे जर का आपण बघितलं तरी इथे एक व्हाईट कलरचा एक स्पॉट दिसतो, तर हे एक फायब्रॉइड आहे. त्याच्याच बरोबरीनं आपण जर बघितलं तरी ह्याच्यामध्ये इथे हे व्हाईट कलरचे ते पॉलिप म्हणून आहे की एंडोमेट्रियम जे आहे त्याचं एक एक्सटेन्शन त्याच्यामध्ये येत असतं. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ना तर ते सुद्धा इन्फर्टिलिटीसाठी कारणीभूत आहेत. कारण फायब्रॉइड असेल तर आतली जागा कमी होते, कारण ते त्याला डिस्टॉर्ट करते कॅव्हिटीला आणि त्याच्यामुळं आपल्याला दिसतं की इन्फर्टिलिटीची शक्यता वाढते. त्याच्यामध्ये एक कपल आपल्याकडे एक असं होतं येत की लग्न झाल्या त्यांनी काही कारणासाठी सोनोग्राफी केलेली, पोटात दुखत होतं म्हणून, आणि त्यांना कळलं फायब्रॉइड आहे म्हणून. तर मग अशा वेळेला की आता पुढे कन्सिव्ह करताना अडचण येऊ नये म्हणून आत्ता लगेच आम्ही विचार करत नाही आहे, पण तुम्ही आम्हाला सजेस्ट करा म्हणून पेशंट येत होती. आणि मग त्याच्यामध्ये ते आपण औषधं वगैरे दिल्यानंतर फायब्रॉइड रिग्रेस झालं आणि साधारणतः 6 महिन्यानंतर जेव्हा त्यांना कन्सिव्ह करायचं आहे तर त्यावेळेला पेशंट वॉज रेडी की हां आता सगळं व्यवस्थित आहे. मग कन्सिव्ह केलं. आत्ताच मागच्या महिन्यामध्ये त्यांची डिलिव्हरी झाली आणि बाळ एकदम छान आहे, आई पण सुंदर आहे, म्हणजे छान आहे असं. तर ह्या पद्धतीनं त्याचे रिझल्ट्स येत असतात. अशाच पद्धतीची अजून एक केस मला सांगायची वाटते की त्यांनी IVF केलेलं होतं 2 वेळेला, पण काही कारणामुळं ते IVF जे आहे ते फेल झालेलं होतं. मग अशा वेळेला त्यांना सांगण्यात आलेलं होतं की तुमच्या बीजाची क्वालिटी चांगली नाही आहे, कारण की बाकी स्ट्रेस वगैरे हे फॅक्टर खूप जास्त होते. तर बीजाची क्वालिटी जर चांगली नाही तर डोनर म्हणून असतं ओव्हम, तर ते तुम्ही घ्या. पण त्या कपलचं असं स्वतःचं म्हणणं होतं की आम्हाला डोनर नाही घ्यायचा आहे. तर अशा वेळेला आपण काय करू शकतो,
IVF हा ऑप्शन आहेच आहे, नाही असं नाही आहे, पण तिथे परत डोनर घ्यायचा आहे त्यांना. तर असं करताना मग आपण तिला सांगितलेलं होतं की त्यांना जसं आपण AMH बद्दल बोललो की त्याच्यामध्ये फॉलिकल तयार होण्याची शक्यताच कमी आहे, पण अनेक फॉलिकल नाही आहेत तिथे, पण जे एक आहे त्याची क्वालिटी आपण वाढवू शकतो. सो त्या पद्धतीनं तिला नस्य, पंचकर्म, बस्ती आणि त्याच्याच बरोबरीनं काही विशिष्ट पॉईंट्सवरती अग्निकर्म याचाही खूप चांगला परिणाम येतो, हे आपण केलेलं होतं. आणि माझ्या अंदाजाने त्या पेशंटला पण 1.5 वर्ष औषध दिलेलं होतं. त्या 1.5 वर्षानंतर ती नॅचरली कन्सिव्ह झाली आणि तिच्याकडे सुद्धा आज जवळजवळ 2-1 वर्षाचं बाळ आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, त्या खूप महत्त्वाच्या आहेत. आणि ह्याच्यामध्ये ना एक मला अजून सांगावं असं वाटतं की आत्ता असं आहे की ज्या पेशंट्सना आपण इन्फर्टिलिटीसाठी औषधं दिली आणि त्यांना मुलं झाली, तर त्यांची मुलं आज साधारणपणे 20-22 वर्षाची जी आहेत ना, तर ती आपल्याकडे आता परत आम्हाला आता चांगलं बेबी हवं आहे, आम्ही प्लॅन करतोय आणि त्यानुसार पण येतात. सो ही लिगसी जी आहे ना, ती पण तेवढीच महत्त्वाची असं मला वाटतं. वा, मग डायबिटीसचा पण आपण उल्लेख केलात बोलताना, तर त्याचा आणि वंध्यत्वाशी काय नातं आहे? डायबिटीस आहे हे जर आपल्याला माहिती आहे, तर त्याच्यासाठी काही वेगळी काळजी घ्यायची का गर्भधारणेच्या वेळी आपण? बरोबर आहे. आता शुगर जर का आहे स्त्रीला विशेष करून असं जर असेल ना, तर त्याच्यामध्ये परत वंध्यत्वामध्ये एकतर कन्सिव्ह होणंच शक्य नसतं आणि काही वेळेला कन्सिव्ह झालं तर मदरची शुगर खूप रेज व्हायला सुरुवात होते. इन दॅट केस काही वेळेला अबॉर्ट करावं लागतं, MTP ज्याला म्हणतो तशा पद्धतीनं. आणि काही वेळेला डायबिटीस आहे याच्यामुळे ते बेबीचं ग्रोथ जे आहे ना, तर त्याच्यामध्ये सुद्धा वेगळा परिणाम आपल्याला दिसतो. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच अशा पेशंट्समध्ये ज्याला आपण हाय रिस्क म्हणतो असे हे केसेस असतात. BP हाय असताना झालेली प्रेग्नन्सी किंवा डायबिटीस असताना झालेली प्रेग्नन्सी, तर या हाय रिस्कमध्ये येतात ऑलवेज. सो त्यांना औषधं, पंचकर्म, आहार आणि त्याच्याबरोबरीनं व्यायाम ह्या सगळ्याच गोष्टींची आवश्यकता असते. इन्फर्टिलिटी आणि प्रमेह ह्याचा जवळचा संबंध आहेच आहे. त्याच्याच बरोबरीनं कन्सिव्ह झाल्यानंतरसुद्धा त्या स्त्रीनी स्वतःची तेवढीच काळजी घेणं हे आवश्यक असतं. त्याच्यामध्ये फक्त शुगर मेंटेन करणं ह्याच्या बरोबरीनं ते तर करावंच लागतं औषधांनी. आपल्याकडे सुद्धा आयुर्वेदामध्ये अशा पद्धतीची औषधं असतात आणि ते दिल्यानंतर त्याच्याबरोबरीने बाळाचं ग्रोथ अँड डेव्हलपमेंट चांगलं होणं हा भाग सुद्धा तेवढाच महत्त्वाचा असतो. कारण अदरवाईज बिग बेबी ज्याला म्हणतो ना, तसं बेबीचं वजन जास्ती वाढतं आणि त्याच्यानंतर बेबी डिलिव्हर झाल्यानंतर डिलिव्हर नॉर्मल होण्याची शक्यता त्याच्यामध्ये कमी होत जाते आणि त्याच्याच बरोबरीनं बेबीचं शुगर जे आहे ना, ते अप अँड डाऊन होण्याची शक्यता असते. सो ह्या सगळ्या गोष्टींची पण काळजी घ्यावी लागते. कारण डायबिटीस तुम्हाला वरून त्रास काही देताना दिसत नाही, परंतु आतमध्ये त्याच्या गोष्टी बऱ्याच होत असतात, हे पण नक्की लक्षात घ्यायला पाहिजे. अच्छा, वंध्यत्वावर उपचार करण्यासाठी किंवा होऊ नये यासाठी काही स्पेसिफिक औषधं जी आहेत जी घरात असायला हवीत आणि आपण ती घेतली पाहिजे? बरोबर. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना, आयुर्वेदाच्या औषधांना सुद्धा जे सिनोनिम्स वापरलेत ना, ते या पद्धतीचे आहेत बरं का. म्हणजे अशोक म्हणून वनस्पती आपल्याला माहीत असते, सीतेचा अशोक बरं का. उंच वाढतात ते अशोक नाही, त्याला एक झोरासारखी फुलं येतात तो अशोक. सो तिला स्त्री मित्र असा शब्द आहे, त्यामुळे ती स्त्रीच्या सगळ्या सिम्पटम्सवरती ती काम करते अशोक, म्हणून तिला स्त्री मित्र असं म्हटलंय. तसंच कोरफड जी आहे ना, तिचं नाव कुमारी असं आहे. म्हणजे जर पिरियड येत नसतील तर कोरफड वेगवेगळ्या पद्धतीनं त्याच्यामध्ये वापरली जाते. त्याच्याच बरोबरीनं शतावरी जी आहे तर तिला सुद्धा अशाच पद्धतीचे पर्याय आहेत. शतावरी ही एक गोष्ट आहे, ती सुद्धा स्त्रियांच्या बाबतीमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं काम करते. तसंच अनंत आहे, मंजिष्ठ आहे, असे वेगवेगळ्या सिंगल वनस्पती आहेत ना, त्याचाही उपयोग होतच असतो. त्याच्याच बरोबरीनं एक महत्त्वाचं औषध म्हणजे दशमूलारिष्ट, की जे नेहमी स्त्रियांच्या म्हणजे जिथे मुली आहेत तर तिथे त्यांनी ठेवायला पाहिजे. पिरियडमध्ये दुखणं, इरेग्युलर असणं किंवा क्रॅम्प्स येणं किंवा पिरियड डिले होणं, अशा वेळेला दशमूलारिष्ट जे आहे ना, ते एकदम आपण मेन मेडिसिन असं म्हणून सुद्धा त्या वेळेला आपण वापरू शकतो. आणि त्याचे डोस वगैरे अर्थातच डॉक्टरांना विचारून सल्ल्यांनी घ्यायला पाहिजेत, पण ते आपल्या घरी असलं पाहिजे. म्हणजे आत्ता दुखतंय तर काय करू, त्याचं सोल्युशन आपल्याला तिथे मिळत असतं. त्याच्याच बरोबरीनं बरीच अशी औषधं आहेत की ज्याच्यामध्ये पुष्पधन्वा आहे, पुष्यानुक चूर्ण आहे. तर अशा गोष्टी मात्र अर्थातच सल्ल्यांनी डॉक्टरांच्या घ्यायला पाहिजेत. पण हे आपल्या घरी असेल ना, तर तुम्हाला एरवी समजा रविवारी संध्याकाळी दुखतंय पोटात आणि पिरियड आहे, अशा वेळेला काय करू असं जर असेल तर तुम्हाला घरी असेल तर डॉक्टर फोनवरती नक्की सांगू शकतात की ह्या गोष्टी तुम्ही घेऊ शकता म्हणून. सो अशी अनेक औषधं आहेत आणि त्याचे पर्याय सुद्धा असे आलेले आहेत. विशेष करून लसूण जो आहे ना, तो सुद्धा स्त्रियांच्या
तुम्हाला माहिती असेल तर ज्या वेळेला नामकरण संस्कार असतो तर त्यावेळेला ओटी भरताना लसणाने ओटी भरली जाते. तर आता ह्याचा काय संबंध आहे असं आपल्याला वाटत असतं. तर लसूण जो आहे ना तर सुतिका परिचर्या म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर जी काळजी ह्याच्यासाठी लसूण महत्त्वाचं आहे आणि म्हणून तिथे लसणाने ओटी भरली जाते. सो आपल्या रिच्युअल्समध्ये सुद्धा ह्या गोष्टी आलेल्या आहेत. इवन जो ह्याचे गर्भसंस्कार जे काही म्हटले जातात तर त्याच्यामध्ये ऋतू प्राप्त झाल्यानंतर जो केला जातो त्याच्यामध्ये नाकात दुर्वांचा स्वरस घालणं वगैरे असा संस्कार असतो. तर त्याच्यामध्ये दुर्वा ह्या महत्त्वाच्या आहेत. सो अशा बऱ्याच वेगवेगळ्या वनस्पती आहेत की ज्या या स्त्री रोगामध्ये आपण नक्की वापरत असतो. ओके, ऋतूचा उल्लेख आला म्हणून एक शेवटाकडे जातानाचा प्रश्न आहे की ऋतूकाल हा मगाशी तुम्ही एक उल्लेख केला तर ते म्हणजे काय? म्हणजे मी मगाशी जी सायकल विचारली तुम्ही म्हटलं 14, 15, 16 दिवस हा ओव्ह्युलेशनच्या पिरियडच्या वेळी प्रजननासाठी चांगला काळ असतो. तर आपले जे 6 ऋतू आहेत त्यापैकी योग्य गर्भधारणेचा काळ कुठला असं काही आहे? बरं, जसं निसर्गात आहे तसंच आपल्या शरीरामध्ये आहे. लोकपुरुष साम्य सिद्धांत असं त्याला आयुर्वेदानुसार म्हटलेलं आहे. म्हणजेच काय तर निसर्गामध्ये फर्टिलिटी जी आहे ना ती सगळ्यात हायेस्ट केव्हा असते त्याच वेळेला आपल्या शरीरामध्ये सुद्धा फर्टिलिटी हायेस्ट असते. ओके, सो म्हणजे काय तर आपण एक बघितलं शरीराच्या दृष्टीने की शरीरातला ऋतुकाळ कोणता तर ओव्ह्युलेशनचा पिरियड जसं 12वा 13वा 14वा 15वा दिवस आले. तर तसंच निसर्गामध्ये जर आपण बघितलं तर साधारणपणे मार्गशीर्ष महिना जो असतो दत्त जयंती जेव्हा असते साधारणपणे तर नोव्हेंबर डिसेंबरचा काळ येतो तो तिथेपासून ते वसंत ऋतू हा जो आहे ना तर हा मोस्ट फर्टाईल पिरियड असं म्हटलं जातं. याचं कारण थंडीचा जो सीझन आहे ना तर त्यावेळेला फर्टिलिटी जास्ती चांगल्या पद्धतीने असते. निसर्ग सुद्धा जर बघितलं ना तर त्याला विसर्ग अवस्था असं म्हटलेलं आहे. म्हणजे काय तर निसर्गाचं बल आपल्याला मिळत असतं त्या काळामध्ये. आणि दुसरा जो काळ आहे तो आदान काल म्हणून आहे. म्हणजे निसर्ग आपलं बल खेचून घेत असतो आपल्याकडनं निसर्गाकडे जात असतं. तो कुठला काळ तर फेब्रुवारीच्या पुढचा जेव्हा उष्णता खूप असते पाणी सुद्धा आपल्याला नको असं वाटत असतं. म्हणजे पाण्याशिवाय राहू नये असं वाटत असतं आणि कितीही काम केलं थोडं काम केलं तरी लगेच थकवा येत असतो. त्यावेळेला निसर्ग बल आपलं काढून घेत असतो आणि आपल्याला केव्हा देतो तर साधारणपणे ह्या काळामध्ये मार्गशीर्ष महिन्यापासून पुढे. त्याच्यामुळे त्या काळात बळ जास्ती असताना जेव्हा कन्सिव्ह केलं जाताना तर त्यावेळेला बाळ सुद्धा उत्तम होण्याची शक्यता वाढते. इतका मायन्यूट विचार आयुर्वेदाने करून ठेवला या बाबतीत, क्या बात आहे. वात, पित्त आणि कफ या पॅरामीटर्सवर आयुर्वेद सगळ्या आजारांचं निदान करत असतो. तर इन्फर्टिलिटी हा आजार कुठल्या गटात येतो? कसं आहे ना ज्या वेळेला आपण इन्फर्टिलिटी म्हणतो तर त्याच्या कारणांमध्ये जर बघितलं तर आयुर्वेदामध्ये योनी व्यापद म्हणून ही एक संकल्पना आहे. म्हणजे काय तर टोटल 20 योनी व्यापद सांगितलेले आहेत. म्हणजे स्त्रियांना होणारे गर्भाशयाच्या संदर्भातले आजार. मग त्याच्यामध्ये अरजस्का योनी व्यापद आहे किंवा त्याच्या पुढे अतिचरणा योनी व्यापद, अचरणा योनी व्यापद अशा पद्धतीचे 20 योनी व्यापदांचे प्रकार सांगितले. आणि हे जे योनी व्यापद आहेत त्याची परिणती जी आहे ना ती वंध्यत्वामध्ये होते असं म्हटलेलं आहे. म्हणजे पिरियडच्या संदर्भातल्या वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळी लक्षणं असे ते वेगवेगळे 20 योनी व्यापद आहेत. आता ह्या सगळ्याचे सगळे योनी व्यापद 20च्या 20 जे आहेत ना त्याची परिणती वंध्यत्वामध्ये होऊ शकते असं म्हटलंय. आता हे जे 20 योनी व्यापद आहेत त्याच्यामध्ये काही कफज योनी व्यापद आहेत, काही पित्तज योनी व्यापद आहेत आणि काही वातज योनी व्यापद आहेत. त्याच्यामुळे वात, पित्त आणि कफ या तिघांचा पण संबंध फर्टिलिटी किंवा इन्फर्टिलिटी या दोन्ही गोष्टींशी राहतो. त्याच्यामुळे फक्त वाताशी संबंधित आहे का तर नाही, फक्त पित्ताशी आहे का तर नाही, फक्त कफाशी आहे का तर नाही. तर तिन्ही गोष्टी तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. एक महत्त्वाचा भाग म्हणजे गर्भाशय हे अपानाच्या क्षेत्रामध्ये आहे. म्हणजे काय तर आपल्या शरीरामध्ये 5 वायू असतात प्राण, व्यान, समान, उदान आणि अपान. तर अपान म्हणजे लोअर बॉडी ज्याला आपण म्हणतो किंवा कमरेचा भाग. तर ह्या कटी विवरामध्ये हे गर्भाशय आहे. तर ते क्षेत्र अपानाचं आहे. म्हणजे अपानाच्या गती त्या ठिकाणी आपल्याला दिसतात जसं की मलमूत्र विसर्जन वगैरे. पिरियड येणं हे सुद्धा अपानाच्या अखत्यारीमध्ये आहे. गर्भाशयामध्ये गर्भधारणा होणं आणि योग्य वेळेला डिलिव्हरी होणं हा सुद्धा ह्याच्याशी संबंधित म्हणजे अपानाशी संबंधित आहे. त्याच्यामुळे वाताची गती प्राकृत असणं हे जास्त महत्त्वाचं. आणि त्याच्या बरोबरीनं पित्त आणि कफ या दोन्ही गोष्टी पण तेवढाच मोठा रोल प्ले करतात. आणि त्याच्यामुळं आपण बघत असताना स्त्रियांच्या बाबतीमध्ये जेव्हा जेव्हा आपण वेगवेगळे पंचकर्म बोललो तर त्यावेळेला बऱ्याच वेळेला पंचकर्मात बस्तीचा उल्लेख जास्ती आला. कारण बस्ती हे वाताचं उत्तम औषध आहे. वेगवेगळ्या बस्ती ज्या असतात तर त्याचा परिणाम वंध्यत्व दूर करण्याच्या दृष्टीने खूप चांगला होत असतो. म्हणजे आपण त्याला एका कॅटेगरीत असं टाकू शकत नाही की तुला कफ जास्त आहे तर मे बी पुढे जाऊन वंध्यत्व होऊ शकतं किंवा पित्त जास्त आहे तर होऊ शकतं. ओके,
याच्यामध्ये वाताचा गतीचा संबंध जास्ती राहतो, पण तीनही दोषांमुळे योनिव्यापद होत असतात. सो त्याच्यामध्ये वेगवेगळे कॅटेगरी आहे. हे वातजय योनिव्यापद आहेत, हे पित्तजय योनिव्यापद आहेत, हे कफजय योनिव्यापद आहेत. आणि त्याच्यामुळं हे सगळं बघता तिन्ही दोष तेवढेच महत्त्वाचे. फक्त क्षेत्र अपानाचं म्हणजे अपानाचं म्हणजे वाताचं असं असल्यामुळं आपल्याला हा महत्त्वाचा भाग बघायला लागतो की अपानाची गती प्राकृत ठेवणं. म्हणजे जसं आपण बघितलं की पिरियड शिवड ऑफ होत असताना बाहेर आले पाहिजेत, ते आतमध्ये रेट्रोग्रेड नाही व्हायला पाहिजेत. तर ती गती नॉर्मल ठेवण्याचं काम हे बस्ती करत असतात आणि म्हणून बस्तीचा रोल खूप मोठा आहे वंध्यत्वामध्ये. क्या बात आहे डॉक्टर, खूप खूप धन्यवाद. हा सिरियस आणि महत्त्वाचा विषय खूप डीपली तुम्ही समजावून सांगितला, जसा मागचाही सांगितला होता. आय होप आमच्या दर्शकांना आवडला असेल आणि फार गरजेचा पण होता हा विषय आणणं. आणि तुम्ही मागच्या वेळेसारखंच पुन्हा अगदी त्याचे जे मंत्र आयुर्वेदानी त्याच्याबद्दलचे लिहिलेले गेले आहेत ते सगळे तुम्ही डिस्क्राईब करून त्याचं सगळं महत्त्व समजवलं. खूप खूप धन्यवाद. एखादा विषय घेऊन पुन्हा भेटूया आपण. मित्रांनो, तुम्हाला हे पत्र कसं वाटलं हे आम्हाला नक्की कळवा, खाली कमेंटमध्ये सांगा. अजून आम्ही कुठले नवीन विषय आणले पाहिजे हे सुद्धा कमेंट्समध्ये सांगा. आम्ही तुमच्या कमेंट्स वाचत असतो. अनेक लोक व्हिडिओ बघतायत पण सबस्क्राईब करत नाही आहेत. त्यांना पुन्हा एकदा विनंती आहे की पोस्टमनला सबस्क्राईब नक्की करा. जिथे कुठे तुम्ही आमचा व्हिडिओ बघत असेल तिथे फॉलो तरी नक्की करा. आणि अजून आम्हाला सजेशन नक्कीच द्या. भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद. कळावे तुमचा पोस्टमन सर्वेश.